आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली तेव्हा या कायद्याची तरतूद त्या संविधानात नव्हती, अजिबात नव्हती. पण बाबासाहेबांनी असा स्पेशल असा अॅट्रॉसिटी कायदा आणण्यासाठी संदर्भात कुठलंही त्यांचं कार्य केलं नव्हतं, जेव्हा त्यावेळेस त्या काळामध्ये गरज नसेल. त्यांनी एक पर्टिक्युलर व्यक्ती एससी समाजामध्ये आहे म्हणून तिला नोकरी देण्यासाठी नाकारलं, परंतु तो त्याचा गैरफायदा घेतो की बाबा मी फक्त एससी एसटी समाजाचा आहे म्हणून मला काढून. नमस्कार सर. नमस्कार. राजमंचावरती स्वागत आहे सर. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट सचिन झालटे पाटील. बऱ्याच दिवसांचा अनुभव आहे, खूप साऱ्या केसेस त्यांनी आजपर्यंत हायकोर्टामध्ये लढवलेल्या आहेत. आणि जेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांचा पूर्ण बायोडाटा माझ्याकडे आला त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात आली की काही गोष्टी अशा असतात, संविधान लोकशाही बळकट करण्यासाठी असतं, काही कायदे संविधानातील प्रत्येक घटकाला बळकट करण्यासाठी असतात, परंतु बऱ्याचदा त्या कायद्यांचा संविधानाचा गैरवापर करण्यात येतो, मिसयूज करण्यात येतो आणि कित्येकांचं आयुष्य हे पणाला लागतं. त्यातलाच एक कायदा जेव्हा माझ्या वाचनात आला, माझ्या आजूबाजूला बरेच लोक आढळले, अशा काही केसेस माझ्यापर्यंत आल्या, असं वाटलं की इथे नाहक यांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. तो कायदा म्हणजे ॲट्रॉसिटी. जेव्हा मी सचिन झालटे पाटलांना भेटलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्यांचा याच्यावरती प्रचंड अभ्यास आहे आणि ॲट्रॉसिटी काय आहे, ते कलम कधी पारित झालं, कोणी पारित केलं, जेव्हा ते पारित केलं गेलं तेव्हा ते पारित करण्यामागं मूळ हेतू काय होता, या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या होत्या. आणि त्यांच्याहून अधिक योग्य व्यक्ती मला दुसरा कोणी भेटला नाही, म्हणून आज राजमंचावरती मी विनंती करून त्यांना इथे बोलवलेलं आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत. ॲट्रॉसिटी कायदा, त्याचा मिसयूज आणि त्याच्यात पडलेले बळी, याच्या संबंधीचा ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या या पॉडकास्टमधून मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि याच अपेक्षेनं आता मी ॲडव्होकेट सचिन झालटे पाटलांकडे वळतो. नमस्कार सर. नमस्कार. सर्वात पहिले मी तुमची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे, परंतु आपल्या प्रेक्षकांसाठी एकदम छान पद्धतीने तुम्ही तुमची ओळख करून दिलीत. जशी आपली ओळख झालेली आहे तशी तुमची ओळख प्रेक्षकांसोबत एकदा झाली म्हणजे आपल्याला सविस्तर चर्चा करता येईल. तसं माझं मूळ गाव आहे ते सोलापूर जिल्ह्यामधलं बार्शी तालुक्यामधलं बार्शी गाव. माझी कुठलीही वकिलीची पार्श्वभूमी नव्हती, परंतु वडिलांची इच्छा होती की आपल्या घरामधला कोणीतरी एक माणूस वकील असावा, म्हणून मी बार्शीमध्ये BSc केल्यानंतर पुण्यामध्ये आलो 2002 साली. त्यानंतर मग मी भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज या ठिकाणून लॉची डिग्री घेतली. त्यानंतर मग मी LLM पण केलं ह्युमन राईट्स आणि इंटरनॅशनल लॉमधून. त्यानंतर 2005 पासून मी पुण्याच्या सेशन्स कोर्टामध्ये माझे जे सिनियर्स आहेत हर्षजी निंबाळकर सर आणि महेश जवळ यांच्याकडे मी आपल्या कायद्याचं प्रशिक्षण घेतलं. तिथून पासून ते आजपर्यंत मी पुणे, मुंबई आणि दिल्ली अशा बऱ्याच विविध भारतामधल्या विविध अशा हायकोर्टामध्ये वकिली केली आहे. किती वर्ष झाले सर? जवळजवळ आता 20 वर्ष झाली या कायद्यामध्ये मी प्रॅक्टिस करत आहे आणि आता शिवाजीनगर इथे माझं स्वतःचं ऑफिस पण आहे. बरं, ग्रेट. काय, प्रत्येक पॉडकास्टला मी काहीतरी प्रश्न तयार करतो जेव्हा असतो, त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतो. मला इथे तशी गरज वाटली नाही, कारण आपली ओळख खास होतीच आणि विषय हा मला वाटत होते की स्पॉन्टेनियसली आपण डिस्कस करावा. तुम्हाला आलेले अनुभव, त्याच्यातून मला पडलेले प्रश्न आणि ते अगदी स्पॉन्टेनियसली मला हा पॉडकास्ट घ्यायचा होता, म्हणून कुठलेही प्रश्न तयार नाहीत. मला तुम्हीच सांगा की या ॲट्रॉसिटीच्या विषयावरती बोलण्यासाठी आपण कुठून सुरुवात केली पाहिजे? आपण असं करूया की या कायद्याची निर्मिती का केली गेली किंवा कायद्याची निर्मिती करत असताना त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो, त्यानंतर त्या कायद्याची निर्मिती करत असताना आपण कुठल्या प्रक्रियेने त्या कायद्याची निर्मिती करतो, त्याच्यामध्ये कुठली कलमं असतात, त्या कलमांचा वापर कसा केला जातो, त्या कलमांचा नंतर दुरुपयोग कसा केला जातो, मग त्याच्यावरती काय उपाययोजना असतात का, याच्यामध्ये पोलिसांचं काय कार्य आहे, कोर्टाचं काय कार्य आहे, वकील म्हणून किंवा सरकारी वकील म्हणून किंवा समाजातला सामाजिक घटक म्हणून आपली काय जबाबदारी आहे, या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी याची थोडी. मग आता सुरू करूयात आपण. हा कायदा कधी पारित झाला आणि का पारित झाला, त्या वेळेसला अशी काय सिच्युएशन होती की हा कायदा संविधानामध्ये ऍड करण्याची गरज पडली? कसं आहे की कायदा जो आहे तो आपल्याला असं वाटतं की आपण फक्त ब्रिटिश आल्यानंतरच आपल्या भारतामध्ये कायदा होता का, असं आपल्याला एक प्रश्न पडतो. परंतु कायद्याची निर्मिती झालेली आहे ती ब्रिटिशांच्या आधी देखील आपल्याकडे मोगल काळ होता, त्याच्या आधी पण आपला हिंदू काळ होता.
हिंदू राजांकडे देखील कायद्यांची निर्मिती लिखित स्वरूपामध्ये होती. बरोबर. आपण जर बघायला गेलं, आताचा हा इंडियन पिनल कोड आहे कायदा 1860चा, त्याच्या आधी पण भारतामध्ये कायदे होते का नाही तर होते. आपल्याला याचा उल्लेख जर आढळतो तो नारद संहितेमध्ये पण, नारदांच्या संहितेमध्ये पण या कायद्याचा उल्लेख आहे की राजाने राज्य कसं करावं, राजाने प्रजेशी कसं वागावं याचा उल्लेख आहे. चाणक्य नीतीमध्ये पण या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, विदुर नीतीमध्ये उल्लेख आहे. आपला हिंदू राजा मनुस्मृतीमध्ये पण या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये तर जारण मारण, चोरी, बलात्कार या संदर्भामध्ये त्या ठिकाणी व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असणाऱ्या पनिशमेंट त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहे. म्हणजे हे कायद्याची निर्मिती जी केली आहे फक्त इंग्रजांनीच केली अशी संकल्पना आपली चुकीची आहे. भारत खूप समृद्ध होता, भारताची परंपरा खूप समृद्ध होती, त्यातलंच इंग्रजांनी उचलून त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून त्या ठिकाणी आपली कायद्याची निर्मिती केलेली आहे. त्यानंतर मग ब्रिटिश आले, ब्रिटिशांनंतर मग भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर जे ब्रिटिशांनी केलेले कायदे आहेत तेच परत लागू केले गेले. आणि आता रिसेंटली मोदींच्या काळामध्ये त्या ठिकाणी जे IPC इंडियन पिनल कोड म्हणतो किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल किंवा CRPC याच्यामध्ये बदल आता केलेले आहेत. बरोबर. तर काय असतं की कोणताही कायदा करत असताना त्याच्या पाठीमागं एक महान उद्देश असतो. काय की दोन समाजामध्ये सहचरण झालं पाहिजे त्या कायद्यानुसार. अगदी. आणि काय होतं की हे जे कायदे येतात, इंडियन पिनल कोड कायदा आहे, तर त्याच्या पाठीमागची संकल्पना काय असते की घटनेच्या आधी त्यावेळेस राजा आणि प्रजा ही संकल्पना होती. त्यावेळेस काही स्वातंत्र्य नव्हतं, राज्य घटना नव्हती. मग राजा आणि प्रजा यांच्यामध्ये अलिखित करार असतो. काय असतं की प्रजा राजाला टॅक्स देते आणि कर देते आणि त्याच्या बदल्यात मग राजा प्रजेला काय देणार, संरक्षण देणार. मग संरक्षण देण्यासाठी काय करावं लागेल, त्याला त्याच्या शेतीचं संरक्षण करावं लागेल, त्याच्या बॉडीचं संरक्षण करावं लागेल, त्याच्या संपत्तीचं संरक्षण करावं लागेल. म्हणून राजा त्या ठिकाणी त्या कायद्याची निर्मिती करत असतो. बरोबर. आणि कुठलाही राजा ज्यावेळेस कायद्याची निर्मिती करत असतो त्यावेळेस त्या कायद्याला जर पनिशमेंट असेल तरच त्या कायद्याला अर्थ नाही, तर तो असा दात नसतील तर एखादा टायगर, टुटलेस टायगर सारखा असतो. त्यामुळे ही संकल्पना उचललेली आहे. म्हणजे आता राजा गेला, प्रजा गेली, आता आलं शासन आणि त्यांच्यानंतर आले आपले नागरिक. मग शासनाला आपण टॅक्स देत असतो, शासन त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला प्रोटेक्शन देत असतं. आणि प्रोटेक्शन कुठल्या स्वरूपामध्ये, जे आता सांगितलेलं आपल्या शेतीला संरक्षण आहे, आपल्या संपत्तीचे नुकसान करू नये म्हणून संरक्षण आहे, आबरू नुकसानी कोणी करू नये म्हणून आपल्याला संरक्षण दिलेलं आहे, आपल्याला संरक्षण आहे. बॉडीसाठी जर एखाद्याने खून केला, बलात्कार केला, त्यांना पनिशमेंट देण्यासाठी या ठिकाणी या कायद्याची निर्मिती केलेली असते. आता काय होतं की सामान्य कायदा आणि विशेष कायदा याच्यामध्ये दोन फरक आहेत. सामान्य कायदा म्हणजे कसं, आता इंडियन पिनल कोड जो भारतीय दंडविधान किंवा संविधान असं म्हटलं जातं, तो ऑर्डिनरी लॉ म्हटला जातो, म्हणजे सामान्य कायदा आहे. कारण का, त्या कायद्यामध्ये 511 सेक्शन्स होते. अगदी लॉर्ड मेकलनने केलेला तो कायदा आहे, तो तसाच आपल्या भारतामध्ये लागू केला गेला होता. त्याच्यामध्ये 511 सेक्शन्स होते आणि तो अतिशय इतका सुंदर कायदा होता की त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची घटना घडली तर त्याला त्या ठिकाणी पनिशमेंटची तरतूद केलेली होती. परंतु काय असतं की कायदा ही प्रवाहित संकल्पना आहे. जशी नदी वाहत असते तसं समाजामध्ये ज्या ज्यावेळेस बदल घडत असतात त्या बदलांच्या अनुषंगाने जर समाजामध्ये एखादी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेला परिमार्जन करण्यासाठी ह्या ऑर्डिनरी कायद्यामध्ये म्हणजे IPC मध्ये काही तरतूद नसेल तर त्या ठिकाणी नवीन कायद्याची निर्मिती आपल्याला करावी लागत असेल. जर आता समजा एखादं एक्झाम्पल घेऊया आपण, 1860चा कायदा आहे. आता त्यावेळेस तर हे फेसबुक व्हॉट्सअप नसणार आहे. आता हे फेसबुक व्हॉट्सअप आलं, मग एखाद्याने फेसबुकच्या माध्यमातून जर समजा आबरूनुकसानी केली, बदनामी केली तर त्याची तरतूद त्या कायद्यामध्ये नाहीये. म्हणजे समाज बदलला, त्यामुळे समाजाच्या अनुषंगाने कायदे पण बदलावे लागतील. म्हणून नवीन नवीन कायद्याची निर्मिती होत असते. आता काय होतं की समजा आता उदाहरण देतो आपल्याला, पॉस्को सारखा कायदा आणला जो लहान मुलांचं संरक्षण करतो. मग त्या भारतीय दंडविधानामध्ये, संविधानामध्ये याची तरतूद नव्हती, एवढा तो कायदा कडक नव्हता. म्हणून त्या ठिकाणी आता IT ऍक्ट आणला गेला, आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, कारण त्याची तरतूद नव्हती इंडियन पिनल कोडमध्ये. अँटी करप्शन सारखा कायदा आणला. तसाच सेम कायदा काय झालं की या भारतीय दंड संविधानामध्ये 1860च्या कायद्यामध्ये ह्या अनुसूचित जाती जमाती वर्ग म्हणजे SC ST, ज्याला अ जा ज जा असं पण मराठीमध्ये म्हणतात, अशा लोकांसाठी खास अशी तरतूद नव्हती. कारण तो जो कायदा होता ना तो जनरल न्यूट्रल पण कायदा होता आणि तो जो कायदा होता तो त्याला म्हणायचं युनिफॉर्म क्रिमिनल कोड. म्हणजे कसं, आपण जसं समान नागरिक कायदा म्हणतो तसा हा समान क्रिमिनल कायदा. म्हणजे हिंदूंसाठी एखाद्या हिंदूने एखाद्याचा मर्डर केला, मुसलमानाने एखाद्याचा मर्डर केला, ख्रिश्चनाने एखाद्याचा मर्डर केला, त्या सगळ्यांना सेमच पनिशमेंट आहे. त्यामुळे असं जातीवर आधारित कुठं त्याच्यामध्ये बायफर्केशन केलं नव्हतं की अमुक अमुक व्यक्ती आहे. कुठल्या कायद्यामध्ये? भारतीय संविधानामध्ये, आपल्या दंड विधानामध्ये, IPC मध्ये.
परंतु काय होतं की अॅट्रॉसिटी हा जो कायदा आहे, या शब्दाचा अॅट्रॉसिटीचा अर्थच असा आहे की अत्याचार. अत्याचार. मग आता हे एससी समाजामध्ये लोक हा कुठला शब्द आहे बेसिक अॅट्रॉसिटी? अॅट्रॉसिटी हा अत्याचार, अत्याचार नावाचा एक मूळ इंग्रजी शब्द इंग्रजी आहे शब्द का? आहे अॅट्रॉसिटी. हा कुठून आपण फॉरेन लँग्वेज मधून आणलेला नाही, हा इंग्रजांचाच कायदा आहे. अॅट्रॉसिटी हा शब्द बरं. इंग्रजांचा कायदा आहे. तर काय होतं माहिती का की अशा स्वरूपाचे कायदे असतात, परंतु स्पेशल व्यक्ती असतील, समजा महिला असतील किंवा एससी एसटी समाजाची लोक असतील, यांच्यासाठी होणारे अन्याय वाढत चालले गेले. जसं ब्रिटिशांपासून आतापर्यंत अन्याय वाढत गेले. तर अशा लोकांना एक विशेष पद्धतीने ट्रीट करण्यासाठी हा आयपीसी जो कायदा होता तो अपुरा पडत होता. त्यांना संरक्षण देणं, पनिशमेंट देणं, अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून वचक बसवण्यासाठी त्या पनिशमेंटची पण वाढवणं गरजेचं होतं. मग म्हणून तो आयपीसी जो आपला कायदा होता तो या सगळ्या घटनांना अपुरा पडत होता. म्हणून 1989 साली त्या ठिकाणी आपले रामविलास पासवान साहेब असतील, त्यांनी हे वेल आपलं पार्लमेंटमध्ये मांडलं. काँग्रेसचं सरकार होतं, दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता दिली आणि अॅट्रॉसिटी हा कायदा त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आला. त्याला हा जो कायदा आहे अॅट्रॉसिटीचा तो 1989 साली आलेला. हो, तो काय ब्रिटिशकालीन कायदा नाहीये. मी मागे सांगितल्याप्रमाणे ब्रिटिशकालीन कायदे जे आहेत ते इंडियन पिनल कोड आहे आपला. तो आता हा भारतामध्ये आपण निर्मित केलेला हा कायदा आहे 1989. म्हणजे जेव्हा आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली तेव्हा या कायद्याची तरतूद त्या संविधानात नव्हती, अजिबात नव्हती. बरं, हे फार महत्वाचं आहे. कारण मला माहित नव्हतं किंवा मी समाजात जेव्हा जेव्हा विचारतो ते बाबासाहेबांनी दिलेलं हत्यार आहे अशा पद्धतीची. बाबासाहेबांनी दिलेली जी गोष्ट आहे आपल्याला ती घटना आहे आपली. आणि त्यावेळेस त्यांनी जे 18 कलम होतं अनटचॅबिलिटी, तो कलम त्या ठिकाणी रद्द केलं होतं बाबासाहेबांनी. पण बाबासाहेबांनी असा स्पेशल असा अॅट्रॉसिटी कायदा आणण्यासाठी संदर्भात कुठलंही त्यांचं कार्य केलं नव्हतं. किंवा त्यावेळेस त्या काळामध्ये गरज नसेल, नंतर ती गरज निर्माण झालेली असेल, त्यामुळे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी तसं कायद्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. बरं, 1989 असा काँग्रेसचा काळ होता. त्यावेळेसच्या घटना, त्यावेळेस काय होत होतं की युपी, बिहार अशा ठिकाणी अशा प्रकारच्या अॅट्रॉसिटीच्या घटना खूप घडत होत्या. दलितांवरती अन्याय होणं, त्यांच्या जमिनी लुटणं, त्यांच्या स्त्रियांवरती बलात्कार करणं, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी. कारण त्या ठिकाणचा समाज थोडासा अशिक्षित होता. आता काय होतं, युपी, बिहार आणि महाराष्ट्र याच्यामध्ये तुलना करता बघितलं तर अॅट्रॉसिटीची किंवा प्रमाण जे आहे ते वरच्या राज्यामध्ये युपी, बिहारमध्ये जास्त, महाराष्ट्रापेक्षा. त्या ठिकाणी अशा खूप म्हणजे घटना घडत होत्या. त्यामुळं अशा प्रकारच्या कायद्यांची गरज त्या ठिकाणी निर्माण केली गेली की बाबा अशा प्रकारचे जर घटना घडत असतील, म्हणजे एससी एसटी लोकांवरती अन्याय होत असतील, तर त्यांचं अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी हा आपला भारतीय इंडियन पिनल कोड आहे तो अपुरा पडतोय. मग आता स्पेशल कायद्याची निर्मिती केल्याशिवाय ह्या सगळ्या घटना कळणार नाहीत. मग स्पेशल निर्मिती करत असताना कायद्यामध्ये स्पेशल तरतुदी देखील केल्या जातात. म्हणजे हा कायदा अपुरा पडतो. स्पेशल कायद्यामधल्या स्पेशल तरतुदी असल्याशिवाय त्याला काय अर्थ राहणार आहे का? नाही. म्हणून स्पेशल तरतुदी त्या ठिकाणी आणल्या गेल्या. त्याच्यामध्ये अनुषंगाने मग काय काय कलम आणली गेली त्याचा आपण थोडंसं चर्चा करूया. आता तेच मला पाहिजे की मला फार मोठं म्हणजे मला मिसकन्सेप्शन होतं आणि मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की त्या राईट फ्रॉम 1950 पासूनच हा कायदा आहे असं मला वाटत होतं. काय होतं की या कायद्याच्या आधी देखील ह्युमन राईट्स ऍक्ट नावाचा एक प्रकार होता, म्हणजे मानवी हक्काचं उल्लंघन होणारा कायदा. परंतु तो सर्व जाती धर्मासाठी तो होता. इथे पर्टिक्युलर अॅट्रॉसिटी हा कायदा फक्त एससी एसटी साठीच आहे. आणि त्याच्या आधी हा मानवी हक्काचं उल्लंघन जर झालं तर त्याची कलम लावली जायची. बरं, आता हा कायदा काय आहे आणि त्याची कलम काय आहेत? आता कायद्याच्या बाबतीमध्ये जर बघायला गेला आपण तर हा जो कायदा आहे तो पर्टिक्युलरली एससी आणि एसटी प्रवर्गासाठी प्रामुख्यानं त्या ठिकाणी जर समजा विक्टीम, ज्याला आपण म्हणतो की बाधित व्यक्ती आहे, त्याला विक्टीम म्हटलं जातं, ती जर एससी आणि एसटी वर्गामध्ये असेल तर आणि तरच तो अॅट्रॉसिटीचा कायदा त्या ठिकाणी लागू होतो. म्हणजे आता खुला प्रवर्ग आहे आपला, त्याला ओपन समाज म्हणलं जातो किंवा ओपन जात म्हणली जाते. त्या खुल्या प्रवर्गामध्ये म्हणजे नॉन एससी आणि एसटी यांच्यापैकी कुठल्या लोकांनी एससी आणि एसटी लोकांवरती अत्याचार केला तर हा कायदा लागू होतो. आता अत्याचारचा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी डिव्हिजन केलं. म्हणजे काय, सामाजिक अत्याचार, राजकीय अत्याचार, आर्थिक अत्याचार किंवा त्यांच्या महिलांना त्रास देणं. त्यानंतर एक्झाम्पल सांगून घेऊया आपण. थोडक्यामध्ये कसं आहे की आर्थिक अत्याचार समजा
म्हणजे याच्यामध्ये काय होतं की एखादा उदाहरण. खुला वर्गामधला एखादा व्यक्ती आहे, हम्म, त्यांनी एक पर्टिक्युलर व्यक्ती एससी समाजामध्ये आहे बरोबर. म्हणून तिला नोकरी देण्यासाठी नाकारलं. समजा एससी समाजामधला एखादा माणूस आहे, तो माझ्याकडे नोकरी मागायला आला, मी ओपन समाजामधला आहे, हम्म, तो फक्त एससी समाजामधला आहे हम्म, म्हणून मी त्याला नोकरी नाकारली, अशा स्वरूपामध्ये मग त्याच्यावर तो आर्थिक अत्याचार झाला, त्याची पगार रोखून झाली, त्याला प्रमोशन दिलं नाही, हा झाला आर्थिक अत्याचार त्याच्यावर. आणि वास्तविक रिझन दुसरा असलं तरी पण तो हा या कायद्या अंतर्गत त्याच्यावरती केस करू शकतो. पण त्या कायद्याची निर्मिती जी होती ना, तो महान उद्देश होता. हम्म, त्याच्यामध्ये असं म्हटलं जात होतं की त्याच्यामध्ये असे वर्डिंग वापरलेत इंग्लिशमध्ये, इंटेन्शनली ह्युमिलेट द पर्सन्स, म्हणजे जाणून बुजून ती व्यक्ती एससी एसटी समाजाची आहे हे माहिती आहे मला, आणि मी कोण आहे, एससी एसटी समाजामधला घटक नाहीये, मग त्यांना चार चौकामध्ये अपमानित करण्यासाठी मी जर अशा प्रकारचे काही वर्ड्स वापरले, काही शब्द वापरले, किंवा याच्या जे काही आपण दिलेले आता क्लासेस केले त्याच्यापैकी कुठली मी घटना केली, एखाद्या माणसाने घटना केली, तर तो अॅट्रॉसिटीचा कायदा त्या ठिकाणी लागू होतो. म्हणजे याचा अर्थ असाही होतो की एखादी व्यक्ती फक्त एससी एसटी आहे म्हणून लगेचच तो कलम लागत नाहीये. बर, ती व्यक्ती एससी एसटी आहे हे मला माहित आहे, आणि तरी देखील मी त्या माणसाला चार चौघामध्ये अपमानित करण्यासाठी संदर्भामध्ये त्या व्यक्तीचा त्याचा अपमान केला, म्हणजे इंटेन्शन त्याच्या पाठीमागे आहे, उद्देश त्या ठिकाणी पाहिजे. बरोबर. म्हणजे एखादा माणूस आहे समजा, फॉर एक्झाम्पल, जो एससी समाजाचा आहे आणि एखाद्या ओपन समाजाच्या लोकांकडे तो आला नोकरी मागण्यासाठी, आणि भले तो दारू पिऊन येतोय, रोज येतोय, म्हणून मी त्या व्यक्तीने त्याला काढून टाकलं. मग तो आता असं म्हणू शकेल का की मी फक्त एससी एसटी समाजाचा आहे म्हणून मला काढून टाकलं? काढून टाकण्याचा उद्देश काय? तो दारू पिऊन येतो. परंतु तो त्याचा गैरफायदा घेतो की बाबा मी फक्त एससी एसटी समाजाचा आहे म्हणून मला काढून टाकलं. हा दुर्विपयोग त्या ठिकाणी होतोय. आता काय होतं की ज्यावेळेस कायद्याची निर्मिती केली जाते, कायदे मंडळ त्या ठिकाणी महान उद्देशानेच प्रत्येक कायदा केलेला असतो, त्याची अंमलबजावणी ती चुकीची होत असते. मग ती अंमलबजावणी चुकीची होऊ नये पण त्या ठिकाणी कायद्यामध्ये काही तरतुदी त्या ठिकाणी आपल्याला दाखल करणं गरजेचं असतं की जे या कायद्यामध्ये नाहीयेत. मगाशी जसं बोलताना सांगितलं की सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपात हा गुन्हा कसा दाखल? राजकीय स्वरूपामध्ये गुन्हा म्हणजे आता बघा, सांगायला गेलं तर बघा की एखादा ओपन समाजामधला कॅन्डिडेट उभारला आहे आमदारकीच्या इलेक्शन, आणि त्यांनी एससी एसटी लोकांना धम दिला की बाबा मलाच मतदान करायचं, तुमच्या एससी एसटी कॅन्डिडेटला मतदान करायचं नाही. मग त्यांनी अशी जर धमकी दिली असेल एससी एसटी समाजाच्या लोकांना, तर तो राजकीय अॅट्रॉसिटी झाली. त्याच्यामध्ये तुम्ही अमुक अमुक व्यक्तीलाच मतदान करा, अमुक अमुक व्यक्तीला मतदान करू नका, तुम्ही अमुक अमुक व्यक्तीला मतदान केलं तर मी तुम्हाला मारून टाकेल, अशी धमकी देणे. कारण का हा समाज त्यांच्या समाजातल्या व्यक्तीला कुठेतरी मतदान करतोय म्हणून त्यांना रोखण्यासाठी जर धमकी दिली असेल, पण कुठला उद्देश काय? ते फक्त अॅट्रॉसिटी म्हणजे एससी एसटीची लोक आहेत म्हणून जर मी केला असेल, त्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीने केला असेल, तर तो कायदा त्या ठिकाणी लागू होतो. असा हा राजकीय अत्याचार झाला. पण आता ज्या पद्धतीने तुम्ही हा कायदा वाचून दाखवलात की इंटेन्शनली, म्हणजे मला माहिती आहे समोरचा व्यक्ती अमुक एक जातीचा किंवा धर्माचा आहे, एससी एसटीचा आहे, आणि मी त्याला काही बोललो इंटेन्शनली तर माझ्यावरती तो गुन्हा होतो. परंतु हे तर फारच उथळ झालं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही आता उदाहरण दिलं की माझ्याकडे एक व्यक्ती आहे, अमुक एक त्या एससी एसटीचा आहे, तो काम करतोय, त्याने जर व्यवस्थित काम नाही केलं फॉर एक्झाम्पल, आणि मी त्याला जर काढलं किंवा त्याच्यावरती काही ॲक्शन घेतली, माझ्याकडे जर तो काम करत आहे आणि त्याने जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी त्या जातीचा आहे म्हणून तो माझ्याशी असं वागलाय, अशा पद्धतीची जर कंप्लेंट दिली तर ते अॅट्रॉसिटीमध्ये येणार. हो, येणार. हे तेच मी आपल्याला सांगतोय. काय होतं ना की ज्या विशेष कायदा केला जातो, फॉर एक्झाम्पल आपण इंदिरा गांधीच्या काळामध्ये बघ जाऊया आपण थोडस, मिसा नावाचा कायदा आला. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला इमर्जन्सी लागू केली होती, कुठल्याही व्यक्तीला विनाकारण डांबून चौकशी करण्याचा अधिकार त्यामध्ये मिसामध्ये दिला होता. बरोबर. पण त्याचा मिसयूज कशासाठी केला? पॉलिटिकल रायवरी पण त्याचा मिसयूज केला गेला. त्यानंतर काय आणलं? टाडा आणला गेला. तो टेररिस्ट लोकांसाठी होता. त्याचा दुरुपयोग राजकारण्यांच्या जिरवण्यासाठी त्याचा वापर केला गेला. म्हणून टाडा कायदा रद्द केला गेला, सुप्रीम कोर्टाने रद्द करायला लावला, मिसा कायदा रद्द करायला लावला.
त्यानंतर आता आपण जो बघतो की पोटा आला, पोटा पण रद्द करावा लागला. आता मोका आलाय. मोकामध्ये पण हा स्पेशल कायदा आहे. पण काय होतं, ज्या स्पेशल कायद्याची निर्मिती केली जाते ना, याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी तशा प्रकारची कलमं त्या ठिकाणी टाकलेली असतात. म्हणजे मोक्यामध्ये जर बघायला गेलं ते स्पेशल कोर्ट आहे. त्यानंतर वरिष्ठ दर्जाचे अधिकारी त्याचा तपास करतात. त्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीला मोका लावायचा असेल तर पहिले सँक्शन घेतली जाते. म्हणजे काय की या संदर्भामध्ये मोका लागतो का नाही हे वरिष्ठ अधिकारी ठरवतात. म्हणजे जसे जसं वर जाईल असं तसं स्वतःचं ऍप्लिकेशन ऑफ माइंड करतात. आणि त्याच्यामध्ये फॉल्सली इम्प्लिकेशन म्हणजे खोटं गुंतवण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यामध्ये जे काउंटर चेक्स आहेत, पॅरामीटर्स आहेत, त्या कायद्याचा दुरुपयोग होणे म्हणून केलेले जे स्पेशल कायद्यामध्ये केलेले पॅरामीटर्स आहेत, तसं ह्या अॅट्रॉसिटीमध्ये कुठं दिसत नाहीये. म्हणजे अॅट्रॉसिटी या कायद्यात कसलेच काउंटर चेक नाही. उलट काउंटर चेक काढून घेतलेले आहेत म्हणून तर त्याचा दुरुपयोग केला जातो. आता उदाहरण द्यायचं झालं तर काय की कुठल्याही व्यक्ती, आपल्याला आर्टिकल 21 आहे, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जगण्याचा मूलभूत अधिकार. पण जगण्याच्या मूलभूत अधिकारामध्ये माझ्यावर किंवा एखाद्या व्यक्तीवर जर समजा खोटी अॅट्रॉसिटीची केस केली असेल तर त्याच्यापासून मला वाचता येण्यासाठी मला कायद्यामध्ये अटकपूर्व जामिनासाठी तरतूद हवी आहे का नको. पण या कायद्यामध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूद त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे काढून घेतली आहे. कलम 18 टाकलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की जर समजा अशा प्रकारची केस प्राथमिक दृष्ट्या दिसून येत असेल, त्याला प्रायमा फेसी केस म्हणायचं, प्राथमिक दृष्ट्या दिसून येत असेल तर त्या ठिकाणी बाधा आहे अटकपूर्व जामिनाची. आता काय झालंय की ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली, त्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी चॅलेंज केली गेली. म्हणजे हा जो कलम आहे 18 कलम, तो आर्टिकल 21 जो आहे आपल्या घटनेचं त्याला बाधा ठरणारा आहे का नाही. कारण कुठलाही कायदा ज्यावेळेस निर्मित केला जातो तर तो कायदा आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना किंवा मूलभूत अधिकारांना पायमल्ली करणारा आहे का नाही हे ठरवलं जातं. कोण ठरवतं? सुप्रीम कोर्ट ठरवतं. परंतु सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं की या ठिकाणी ही जी 18ची कलम आहे जर प्राथमिक स्वरूपामध्ये दिसताक्षणी त्याला प्रायमा फेसी म्हटलं जातं. जर अॅट्रॉसिटी ऍक्ट लागत असेल तर तुम्हाला अटकपूर्व जामिनासाठी जाता येणार नाही अशी त्या ठिकाणी तरतूद आहे. ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की फॉर एक्झाम्पल असेल एखादं 302चं कलम आहे मर्डर. आता मर्डर सारखा सगळ्यात मोठा ऑफेन्स आयपीसी मध्ये तोच आहे सध्या तरी आता भारतामध्ये. त्याला लाईफ पनिशमेंट आहे किंवा डेथ पनिशमेंट आहे. अशा मर्डर सारख्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला फॉल्सली इम्प्लिकेट केलं जाते, खोटं गुंतवलं जाते, तर तुम्ही हायकोर्टामध्ये किंवा सेशन कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन करू शकता, दाखल करू शकता. अटकपूर्व जामीन दाखल करणं गोष्ट वेगळी आणि तो मिळणं गोष्ट वेगळी. तुम्ही एखाद्या माणसाला तुझा अधिकारच काढून घेणं चुकीचं आहे. तू अटकपूर्व जामीनसाठी जाणं आणि तो मिळणं किंवा न मिळणं ही गोष्ट. पण तुम्ही अटकपूर्व जामीनसाठी जाणारे दरवाजेच बंद करून टाकताय. म्हणजे हा तुमचा आर्टिकल 21चा पायमल्ली करणाराच भाग आहे. म्हणजे मर्डरसारख्या केसमध्ये सुद्धा तुम्ही अटकपूर्व जामीन करू शकता, अर्ज तरी करू शकता. पण या अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये अर्ज करण्याचाच अधिकार नाही. अर्ज करण्याचा अधिकारच 18 कलमाने काढून घेतला कायद्याच्या निर्मिती करणाऱ्या लोकांनी. तो खरा खोटा कसं सिद्ध होणार? आता काय होतं माहिती का की एक तुम्हाला किस्सा सांगतो मी. आता काय झालं की त्या ठिकाणी एक घटना घडली. दीपक महाजन नावाचा एक खटला होता. कुठली गोष्ट आहे? हे सुप्रीम कोर्टाच्या कायद्यामधल्या एक घटना घडलेली होती. त्याच्यामध्ये आम्ही त्याला सायटेशन्स म्हणतो. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये एखादी अशी केस घडलेली असते, त्याचा दाखला सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी त्यांच्या जर्नल्समध्ये देतं. त्याला म्हणायचं सुप्रीम कोर्टच्या केसेसचा दाखला. हे महाजन नावाचे गृहस्थ होते, ते एखाद्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये कामाला होते. मग त्यांच्या हाताखाली त्यांचा ड्रायव्हर होता, तो SC ST समाजाचा आणि हे महाजन साहेब नॉन SC ST समाजाचे. मग हा ड्रायव्हर रोज दारू पिऊन यायचा, त्यांचं काम काही करत नव्हता, म्हणून ह्याच्यावरती डिपार्टमेंटल एन्क्वायरी यांनी बसवली. अच्छा. मला डिपार्टमेंटल एन्क्वायरी हा त्यांच्या कार्याचा भाग आहे. बरोबर. मग हा जो SC STचा माणूस आहे त्यांचा ड्रायव्हर, त्याला या गोष्टीचा राग आला. राग आल्यानंतर त्यांनी काय केलं, ह्या महाजनावरती अॅट्रॉसिटीची केस टाकली की मी फक्त SC ST समाजाचा आहे म्हणून माझ्यावरती ही खोटी DE बसवली. म्हणजे मग हे महाजन साहेब हायकोर्टामध्ये सेशन कोर्टामध्ये गेले, त्यांचा जामीन नाकारला गेला. हायकोर्टामध्ये गेले, त्यांचा जामीन नाकारला गेला. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यावेळेस जस्टिस उदय ललित नावाचे एक न्यायमूर्ती होते जे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यांनी ह्या सगळ्या अॅट्रॉसिटीच्या केसचा एकदम स्टडी केला. त्यांना कळलं की अॅट्रॉसिटीमध्ये खोट्या केसेसचं प्रमाण खूप वाढत आहे.
आणि जर समजा अशा प्रकारच्या खोट्या केसेसचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामधला अटकपूर्व जामिनाची तरतूद जर काढून घेतली तर त्या ठिकाणी जो कायद्याचा उद्देश आहे त्या उद्देशाला, महान उद्देशाला हरतळा फासण्याचंच काम या ठिकाणी होतंय. कारण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट काय असतं की कॉन्स्टिट्यूशनचं गार्डियन आहे. आणि जर तुमच्या फंडामेंटल राईट आर्टिकल 21 जो आहे त्याचं पालकत्व कुणाकडे आहे? सुप्रीम कोर्टाकडे. मग आर्टिकल 21 जर व्हायलेट होत असेल म्हणजे मला जर अधिकारच नाही हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाऊन बेल दाखल करण्याचा, हा माझा 21चा भंग आहे. म्हणून त्या महाजन खटल्यामध्ये जस्टिस उदय ललितांनी, डिव्हिजन बेंच होतं, त्यांनी एक गाईडलाईन्स दिले. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही डायरेक्ट अरेस्ट करू नका त्या माणसाला, कुठल्या व्यक्तीला. बरोबर. एखादा माणूस अॅट्रॉसिटी केस घेऊन आला त्याची प्राथमिक चौकशी करा. प्राथमिक चौकशी म्हणजे काय की पहिलं त्याची केस काय, तुझे पुरावे काय, आरोपीला बोलवायचे तुझे पुरावे काय, त्याचं अवलोकन करायचं, पोलिसांनी करायचं अवलोकन. अच्छा. आणि मग जर प्रथमदर्ष्ट्या दिसून आलं की नाही याच्यामध्ये याला खोटं अडकवलंय तर मग तुम्ही FIR देण्यासाठी नकार द्यायचा. आणि जर चौकशी दरम्यान असं आढळून आलं की खरी केस आहे तर त्यावेळेस तुम्ही FIR रजिस्टर करायची. त्यानंतर त्यांनी आणखीन गाईडलाईन्स दिल्या. अटक करण्यासाठी सरकारी अधिकारी असेल तर त्याला परमिशन द्या वरिष्ठांची. अटकपूर्व जामिनाची तरतूद आहे, 18A चं कलम आहे. जर समजा तुम्ही अॅट्रॉसिटीमध्ये खोटी केस केली असेल तुम्हाला 18A ची बाधा राहणार नाही, तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी जाऊ शकता. अशा प्रकारच्या गाईडलाईन्स दिल्या गेल्या महाजन खटल्यामध्ये. अतिशय सुंदर असं जजमेंट होतं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, म्हणजे सांगण्यासाठी तुम्हाला मी सांगेल, तुम्हाला हे आश्चर्य वाटेल, या एका जजमेंटमुळं अख्ख्या भारतामध्ये एवढा कल्लोळ झाला आणि SC ST लोकांनी या ठिकाणी निदर्शने केली. आणि या SC ST समाजाच्या दबावाला, खेदाची गोष्ट आहे, पार्लमेंट झुकलं आणि पार्लमेंटनी कायदा असा केला, तुम्हाला सर आश्चर्य वाटेल, की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय आहे, इथून पुढे या कायद्याला लागू होणार नाही असं 18A कलम त्या ठिकाणी अंतर्भूत केलं पार्लमेंटने. म्हणजे सुप्रीम कोर्टाचा देखील त्यांनी या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीने त्यांनी ते गृहीत धरलं नाही. सुप्रीम कोर्ट अनटचेबल झालं, ते अनटचेबल. आता काय, घटनेमध्ये नेहमीच वाद होत असतं भारतामध्ये. पार्लमेंट सुपेरियर का सुप्रीम कोर्ट सुपेरियर? सुप्रीम कोर्टाने सांगितलं आम्ही पण सुपेरियर नाही, तुम्ही पण सुपेरियर नाही. सुपेरियर कोण आहे? राज्यघटना. मग राज्यघटनेला जर तुम्ही पायमल्ली करणारे कायदे करत असाल तर तुमच्या केलेल्या प्रत्येक कायद्यांचं अवलोकन करायचा अधिकार आम्हाला, रिव्ह्यू करायचा अधिकार आम्हाला आहे. त्याच कायद्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. तरी देखील सुप्रीम कोर्टाने ते जजमेंट रद्द ठेवलं आणि 18A ची कलम त्या ठिकाणी अंतर्भूत केलं अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये आणि सांगितलं की इथून पुढं हे जे जजमेंट आहे ते लागू होणार नाही. परंतु सुप्रीम कोर्ट त्याच्या पुढे गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं आम्ही केलेला कायदा हा देखील कायदाच आहे. कारण सुप्रीम कोर्ट जेव्हा जजमेंट देतं, बरोबर, जजमेंट कधी देतं सुप्रीम कोर्ट? ज्यावेळेस कायदा जो आहे, कायद्यामधली भाषा जी आहे त्याच्यामध्ये थोडासा स्कोप आहे, वाव आहे इंटरप्रिटेशनसाठी. असंदिग्ध कायदा आहे, तो असंदिग्ध कायदा जो आहे तो कोर्ट इंटरप्रिटेशन करत असतं, म्हणजे त्या शब्दांचा अर्थ ते कायदा लावत असतं सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाला कायदा निर्मितीचे अधिकार नाहीयेत, कायदा निर्मितीचे अधिकार पार्लमेंटला आहेत. बरोबर. परंतु केलेला कायदा जर ह्या राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर म्हणतो जो आपण, त्याला मूलभूत ढाचा म्हटलं जातो, त्या मूलभूत ढाच्याला जर हात लावणारा, पायमल्ली करणारा एखादा कायदा केला तर त्या कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट कुठलाही कायदा केला तर या चौकटीमध्ये, त्या राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीमध्ये तो बसतो का नाही हे पाहण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट जर त्या कायद्याच्या चौकटीमध्ये तो कायदा बसत नसेल तो रद्दबातल करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. म्हणजे पण या अॅट्रॉसिटीला तो टच करू शकत नाही सुप्रीम कोर्ट सुद्धा. नाही केलं ना, सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटीला टच केलं, परंतु सुप्रीम कोर्टाने टच केला त्या महाजनच्या खटल्यामध्ये. त्यांनी सांगितलं की कायद्याची जी निर्मिती केलेली आहे त्याचा उद्देश वेगळा आहे, त्याचे मिसयूज जास्त होत आहे. मग त्या ठिकाणी गाईडलाईन्स दिले सुप्रीम कोर्टाने, मग सांगितलं प्राथमिक चौकशी करा, अरेस्ट नका करू, बेलच्या प्राविधान त्या ठिकाणी असू द्या. मग हे गाईडलाईन्स पण एक कायदाच आहे ना. सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स जर तुम्ही नाही पाळले तर तो कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट, तो पण कायदाच आहे ना. परंतु पार्लमेंटने काय केलं, आता ह्या आताच्या काळामध्ये कुठलंही सरकार असू दे, काँग्रेस असू दे, BJP असू दे, कुठलंही असू दे,
कायदा जेवढा कडक करता येईल तेवढा केला. हा, particular हा 1989 कायदा. पासून 1915 ला अमेंडमेंट झाली, 18 ला अमेंडमेंट झाली. आताची हे जे मी सांगतो तुम्हाला बीजेपीच्या बरं, काळामध्ये सर, अमेंडमेंट झाली. थोडं थांबवतो. 1989 पासून ते 2024 पर्यंत या कायदा जसं 1989 ला हा पारित झाला, त्याच्यानंतर काय काय अमेंडमेंट झाल्यात, म्हणजे आपलं एक साधारण लक्षात येईल की कसे कसे बदल झाले आणि कसा कसा स्ट्रॉंग होत गेला, काय ते एक थोडक्यात आपण काय समजून झालं घेऊया. माहिती आहे का, की हे बघा, प्रत्येक कायद्यामध्ये काहीतरी पळवाट असते. हो. मग ते पळवाट शोधून काढण्यासाठी, पळवाट म्हणण्यापेक्षा त्याच्या अनुषंगाने आम्ही काय करत असतो की एखादी घटना घडली, त्या घटना घडल्यानंतर त्या कायद्यामध्ये जे काही तरतुदी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ती घटना आहे का नाही याचा आम्ही अभ्यास करत असतो. बरोबर. मग आता ॲट्रॉसिटी सेक्शन्स मध्ये पहिल्या ज्या कायद्याची निर्मिती केली गेली त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, FIR असते, FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतो. त्याच्यामध्ये आरोपीची जात मेन्शन आहे का, आहे. फिर्यादी जात मेन्शन आहे का, आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की ही जी घटना आहे ते प्लेस विद इन पब्लिक व्ह्यू असं म्हटलं जात आहे. म्हणजे कसं की एखादं ऑफिस आहे, परंतु तुमचं ऑफिस आहे, जर प्रायव्हेट ऑफिस असलं तरी ती तुमचं प्रायव्हेट ऑफिस जे आहे ते पब्लिकला दिसतंय, पब्लिकला ऐकू येतंय. तर अशा ठिकाणी जर घटना घडली असेल आणि तो माणूस ज्यांनी ही फिर्याद दिलेली आहे तो SC/ST समाजाचा आहे, त्याला आरोपीची जात माहिती आहे, त्याने आरोपीची जात लिहिलेली आहे आणि जाणून बुजून ह्युमिलेट करण्यासाठी त्यांनी असे अपशब्द वापरले असतील तर त्या ठिकाणी त्या कायद्याची अंमलबजावणी होते. आणि जर समजा असं प्रायमरी फेसी केस मेट आउट झाली असेल, म्हणजे हे 3 इन्ग्रेडियंट जे सांगितले आताचे, काय, जात, आरोपीची जात, फिर्यादीची जात, पब्लिक प्लेस, ह्या 3 जर गोष्टी असतील आणि त्यांनी त्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केली असेल तर ही झाली प्रायमरी फेसी, म्हणजे प्रथमदर्शनी केस झाली. मग याच्यामध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूद नाहीये, बाद आहे, तुम्हाला दाखल करता येत नाही, तुम्हाला बेल मिळत नाही. मग काय झालं की आम्ही FIRचा स्टडी करतो, त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की आरोपीची जात मेन्शन नाहीये, मग कोर्टाला म्हणतो की आरोपीची जात मेन्शन केलेली नाही, A आणि B ची ओळखच नाहीये. बरोबर. मग B कसं म्हणेल की यांनी मला जातीवाचक शिवीगाळ, दोघांची ओळखच नाहीये. म्हणून त्या बेसवरती आम्ही म्हणायचं की प्रायमरी फेसी केस मेड आउट होत नाहीये, कारण आरोपींना एकमेकांची अनोळखी आहे. मग मला त्याची जातच माहित नाही, त्यामुळे त्यांनी मी त्याची जात माहित नाही, त्यामुळे त्याच्या जातीवाचक उल्लेख करायचा माझा प्रश्नच येत नाही, म्हणून मला बेल द्या. मग कोर्ट आम्हाला बेल द्यायचं. मग कधी कधी काय असेल, स्वतःची जात लिहिलेली नसायची फिर्यादीने, त्याची जातच लिहिलेली नाही तर कुठल्या माहित असायचं काय कारण नाही, म्हणून अटकपूर्व जामिनासाठी त्या ठिकाणी जायचं. त्या ठिकाणी प्लेस विद इन पब्लिक व्ह्यू नावाची संकल्पना आणली गेली. परत काय होतं की कॉमन इंटेन्शन नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे समजा A आणि B दोघ जण गेले आणि C ला A नी शिवीगाळ केली. आता शिवीगाळ कोणी केलेली आहे, A नी. B नी केली का, नाही. मग B ला त्या ठिकाणी बेलची तरतूद करता येते, कारण शिवीगाळ जी केलेली आहे ती A ने केलेली आहे, B नी केलेली नाही. म्हणून B ला त्या ठिकाणी अटकपूर्व जामिनासाठी जाण्याची तरतूद त्या ठिकाणी केलेली होती. आता हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही मांडायचो कोर्टामध्ये, आमची बेल होत होते, त्याच्या आधारे बेल मागायची. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला गेला, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मग त्याच्यामध्ये आणखी कडक कायदा केला गेला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता आरोपी जात आणि फिर्यादीची जात हे एकमेकांना माहित नसेल तर बेल होत होता. मग त्याच्यामध्ये चेंजेस काय केले गेले, एक गृहीतक नावाचा प्रकार आणला गेला. अतिशय घातक आहे हे. दोन्ही व्यक्ती जर एकमेकांच्या शेजारी राहत असतील, एका गावामधले असतील, तर असं प्रिझम्पशन करण्यात आलं, म्हणजे असं गृहीत धरण्यात आलं की A ला B ची जात माहित आहे, दोघांना, फिर्यादीला आणि आरोपीला एकमेकांची जात माहित आहे असं गृहीत धरायचं. म्हणजे काय होईल की समजा A आणि B एका गावामधले आहेत, A नी भले B च्या जातीचा उल्लेख नाही केला आणि म्हटलं की यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली, परंतु आता काय झालं, पूर्वी बेल मिळायचा, आता प्रिझम्पशन केलं, दोघं एका गावामधले आहेत, म्हणून एक मला जात माहित आहे म्हणून यांना बेल नाकारण्यात आला. आता हे बघा, ही सगळी संकल्पना तुम्ही सांगतो, उदाहरण देतो, गावाकडे प्रत्येकाला छोटंसं गाव असतं, 100 लोक वस्ती असलेलं, प्रत्येकाला प्रत्येकाचं नाव माहित असतं, जात माहित असतं. तुम्ही शहरामध्ये चला, आता माझ्याच फ्लॅटमध्ये एवढी लोक आहेत की त्या फ्लॅटमध्ये कोण कुठल्या जातीचं आहे, माझं आडनाव तर लोकांना माहित नाही, माझ्या मुलीच्या नावाने मला ओळखतं, स्वराचे पप्पा, आमचं नाव पण मला माहित नाही. मग आता माझ्या एखाद्या शेजारीने मला माझ्यावरती अॅट्रॉसिटी केस केली आणि तोच कायद्याचं प्रिझम्पशन या ठिकाणी लावलं गेलं तर अॅट्रॉसिटी होणार. ज्याला माझं नाव माहित नाही, माझं आडनाव माहित नाही, माझं प्रोफेशन माहित नाही, माझ्या मुलीच्या नावाने मला ओळखतो, मग हा खेड्यापाड्यात ठीक आहे, तिथली परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाच्या घराघरातला माणूस प्रत्येकाला माहिती. शहरामध्ये तुम्ही पण बघा, तुमच्या शेजारी कोण होते सांगा, तुम्ही त्याची कास्ट काय तुम्हाला सांगा. मग काय होतं की एखादी सिच्युएशन येते
त्या सिच्युएशन प्रमाणे कायदा केला जातो, पण तो संपूर्ण भारत देशाला लागू होईल असं थोडंच आहे. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, आता महाराष्ट्रामध्ये असे कुठे प्रकार तुम्ही बघितला का की वरात आहे, वरातीमध्ये एखाद्या नवरदेवाला बसू दिलं नाही घोड्यावरती, असा प्रकार तुम्ही ऐकलाय महाराष्ट्रामध्ये कधी? हा प्रकार आहे युपी बिहारमध्ये आहे. त्याला कपडे घालू दिले नाही, त्याच्या चपलेचे हार घातले. मग इथले जे गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रामध्ये पण आणल्या गेल्या. एवढंच नाही सर, काय होतं की काही एक्सेप्शन केसेस आहेत. आता खैरलाजी सारखं प्रकरण झालं, बरोबर आहे, खैरलाजीमध्ये दलितांवरती अत्याचार झाले, बरोबर. अशा ठिकाणी 100% अॅट्रॉसिटी कायदा लागू पाहिजे. माझं म्हणणंच नाहीये की पूर्ण कायदा रद्दबादल करा. दलितांवरती अन्याय होत आलेले आहेत आणि होत आहेत, ही सत्य परिस्थिती. मी खैरलाजी सारखं उदाहरण दिलं तुम्हाला. अगदी त्या लोकांना जाळून मारलं, ही अतिशय अमानवीय कृत्य आहे. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु याचा अर्थ असा आहे का की त्यातले जे तत्व आहे, ती जी घटना आहे ती संपूर्ण देशाला लागू होईल असं आहे का? आता थोडक्यात बघा, मागाशी सांगितल्याप्रमाणे SC ST समाजाच्या लोकांना अखाद्य पदार्थ खायला लावणं, हा अखाद्य पदार्थ म्हणजे समजा त्याला दारू पाजली, आता हा खाद्य पदार्थच आहे ना. मग तो म्हणेल की मला तू दारू पाजली, हा खाद्य पदार्थ आहे, तुमची दारू पिऊन तुमच्यावरती अॅट्रॉसिटी केस होऊ शकते. एखाद्या SC ST चा परिसर आहे, त्या ठिकाणी तुम्ही मैला टाकला, कचरा टाकला, त्यांच्या मुलांना काही बोलला तरी देखील अॅट्रॉसिटी होते. म्हणजे तुमचा मुलगा, लहान मुलगा शेजाऱ्याच्या जाऊन घरासमोर विष्ठा केली, आता लहान मुलगा पण करतो, त्यांनी म्हणायचं की आम्हाला जाणून बुजून या ठिकाणी विष्ठा करा. अशा घटना घडलेल्या आहेत आणि ही वास्तव आहे. मग अॅट्रॉसिटी होते का? होते, कारण तो SC ST मधला आहे आणि ही सगळी कलम त्याला लागतात. अशा छोट्या घटनेने सुद्धा कलम लागतात. आणि तिथे सुद्धा जामीन मिळणार नाही तुम्हाला. नाही मिळणार, कारण 12/18 ही परिस्थिती आहे. म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या स्पेशल ऍक्ट आणला जातो ना, तर स्पेशल ऍक्टचा अर्थच असा असतो की हा स्पेशल कायदा आहे आणि या स्पेशल कायद्याचा दुरुपयोग होणार आहे, म्हणून त्या ठिकाणी काहीतरी चेक, काउंटर चेक्स, पॅरामीटर्स हवे आहेत, जे मी मागे सांगितले मोक्यामध्ये होते किंवा UAPA मध्ये पण आहेत. आपल्या टेररिस्टच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सँक्शन लागतं, प्रिव्हियस सँक्शन लागतं, वरिष्ठ दर्जाचे अधिकारी काम करतात, तिथं अॅट्रॉसिटी, तिथं अटकपूर्व जामिनाची बाधा नसते. या केसेसमध्ये या ठिकाणी सगळे जे काउंटर चेक्स आहेत ते कुठेही अगदी मोकाट सोडले तर कायद्याला. आणि त्याच्यामुळे काय होतं की जो महान उद्देश आहे, दोन समाजामध्ये सहचरण होत नाही. तुम्ही बघा आता गावाकडे अॅट्रॉसिटीच्या लोकांबद्दल बघण्याचा दृष्टिकोन काय आहे नॉन SC आणि ST लोकांचा. कुठलीही केस झाली की आपण कसं आहे की ही केस खोटीच असं प्रिझ्युम करून चालतो, कारण का खोट्या केसेसचं प्रमाण वाढत चाललंय. मग त्या ठिकाणी खरी केस पण खोटी वाटते असं वाटतं. म्हणून हे खोटी केस जायना असं म्हटलं जातं की एव्हरी फॉल्स केस इज अ डेथ नेल इन अ कफिन्स ऑफ ट्रू केस. म्हणजे काय की प्रत्येक खोटी केस हा शवपेटीचा खऱ्या गोष्टीचा खिळा आहे. म्हणजे काय, एक केस खोटी झाली, दुसरी केस खोटी झाली, तिसरी खोटी झाली आणि चौथी जर झाली खरी, तर ह्या 3 केसमध्ये ती खोटी सुद्धा ठरते. आणि हा जो आहे ना, हा घातक प्रकार हा SC ST लोकांसाठीच आहे. त्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहचरण होत नाहीये. त्याच्यामध्ये समाज कुठला त्यांना अदर देन SC ST समाज कुठला मदत करतो या खऱ्या गोष्टीसाठी? नाही करत. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मग असे तुम्ही जसं बोललात की आता म्हणजे सदा म्हणजे अखाद्य पदार्थ खायला दिले तरी केस होऊ शकते. ओके, कोणी जर आपल्या लहान बाळाने त्यांच्या दारात जाऊन जरी विष्ठा केली तरी केस, म्हणजे हे म्हणजे मी कधीच ऐकले नव्हते इतके म्हणजे खूप घातक आणि अशा पद्धतीचे जर होत असेल. तुमच्याकडे असे काही उदाहरणं आलेले आहेत म्हणजे खूप रेअर आणि अशा पद्धतीचे कधीच ऐकले नसतील असे? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काय आलं होतं की आता पक्षकारांचं नाव मी घेत नाही, बदलून सांगतो थोडीशी नावं. XYZ एक नाव बदलून सांगतो. जयंत वासुदेव पाटील नावाची एक व्यक्ती होती, माझा मित्र होता. PSI ला सिलेक्शन झालं. ओपन समाजामधला माणूस, मराठा समाजामधला माणूस. समाजाचा विषय नाही, फक्त नॉन SC ST म्हणून मराठा समाजाचा उल्लेख करतो. PSI ला सिलेक्शन झाल्यानंतर आमच्या इकडं उस्मानाबाद भागामध्ये गड नावाचा एक प्रकार आहे. तिथं देवीला त्या ठिकाणी बोकड कापतात, नैवेद्य देतात. म्हणून यांच्या घरचे, या पाटलांच्या घरचे देवीला, आपला मुलगा झाला आता PSI म्हणून देवीला बोकड कापण्यासाठी नैवेद्य देण्यासाठी गेले. काही नवस वगैरे केलं. मग त्यांचं एक ट्रॅक्टर त्या ठिकाणी
50 माणसं घेऊन त्या ठिकाणी गेला. हम्म. आता ही जयंत वासुदेव पाटील नावाची व्यक्ती त्या ट्रॅक्टरमध्ये नव्हती, तो आमच्यावर होता पुण्यामध्ये. हम्म. ट्रॅक्टर गेला, ट्रॅक्टरवरती नाव फक्त जयंत वासुदेव पाटील हम्म. आणि गावाचं नाव. मग तिथे लोक त्या ठिकाणी गडावरती गेली, हम्म. मटण शिजवायला प्रकार चालू झाला. हम्म. शेजारी SC लोक होती, हम्म. त्या ठिकाणी यांचा जाळ धूर यांना लागला, यांचा धूर यांना लागला, हम्म. त्यातून वादविवाद झाला, हम्म. त्यातून त्याच लाकडी फाळक्यानी दांडक्यानी मारहाण झाली. हम्म. आणि यांनी या SC लोकांनी काय केलं, त्या ठिकाणी जाऊन हम्म. येरमाळा पोलीस स्टेशनला तक्रार अशी दिली की जयंत वासुदेव पाटील हम्म. व इतर हम्म. गावाची नावं टाकली. 15 जणांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली, म्हणून त्यांच्यावरती आम्ही अॅट्रॉसिटी केस दाखल केली. आता बघा, तो जयंत वासुदेव पाटील हा व्यक्ती कोण आहे यांना माहित नाही, हम्म. ते व्यक्ती कोण आहे त्यांना माहित नाही. हम्म. घटना घडलेली आहे ते असं सडन डिस्प्यूट झालेलं आहे, हम्म. तरी देखील त्या ठिकाणी येरमाळा पोलीस स्टेशनला FIR रजिस्टर झाली. बरं, हे दोन्ही लोक न्यूट्रल प्लेसला आहेत, म्हणजे Neutral यांची place जात नाही, माहित ओळख असण्याचा काही संबंध नाही, नाही. फक्त गाडीवरती पाटील नाव, हम्म. पाटील नावानं प्रिझम्पशन केलं की हा SC मध्ये नाहीये, हम्म. आणि त्या एकट्याच नाव टाकलं ट्रॅक्टरवरचं, आणि हम्म. बाकी सगळ्या गावांची 15 जणांची नाव टाकली. हम्म. मग याच्या पलीकडे जाऊन मग त्या येरमाळा पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस गावात हम्म. दिसेल त्याला धरून घेऊन चालले, हम्म. कारण तिकडे गेला तर का हो बस, तिकडे गेला तर का हो बस. हम्म. आणि मग या व्यक्तीपर्यंत पोलीस आले, जयंत वासुदेव उद्या 7 दिवसांनी PSI पदावरती जाणार होता. हा. ह्याचा तर काय अर्थार्थी संबंध नव्हता. हम्म. मग दुर्दैवाची गोष्ट अशी आहे सर, एखादा पोलीस ऑफिसर हम्म. जर नॉन SC आणि ST असेल हम्म. आणि त्यांनी जर अॅट्रॉसिटीची केस नाकारली घेण्यासाठी हम्म. नाकारली, हम्म. त्याच्यावरती पण अॅट्रॉसिटी होते. अरे. म्हणजे काय, समजा तुम्ही पोलीस ऑफिसर आहात हम्म. आणि मी तुमच्याकडे केस द्यायला आलो, हम्म. त्याची तुम्ही शहानिशा नाही करायची खरी आहे सरळ का खोटी नोंदवून आहे. घ्यायची. तुम्ही जर नॉन SC ST असाल तर मी हम्म. म्हणणार नाही तू नॉन SC ST आहे, तुझ्यावरती पण मी केस करणार. मग ह्या दबावाला पोलीस बळी पडतात. पोलीस काय म्हणतात, घटना खरी आहे की खोटी आहे आम्हाला नको सांगू, हम्म. तू आमच्यावरती केस टाकणार आहे म्हणून हम्म. आम्ही सरळ काय करतो, FIR दाखल करतो, हम्म. अरेस्ट करतो, मग तुमचं तुम्ही कोर्टामध्ये बघा. म्हणजे म्हणजे काय, पोलिसाच्या हातात तिथे काहीच नाही, शहानिशा करणं, काही थोडी विचारपूस करणं, नाही, क्रॉस की- क्वेश्चनिंग करणं. तुम्ही केलं तर तुमच्यावरती अॅट्रॉसिटी होते ना डायरेक्ट. त्यामुळे पोलीस काय करणार, स्वतःची नोकरी वाचवणार का तुम्हाला वाचवणार. 100%. त्यामुळं त्यांना ह्या चौकशीचा अधिकारच नाहीये पोलिसांना. हम्म. त्यामुळे पोलीस काय करतात, खऱ्या खोटी शहानिशा कोण करत बसत नाही. हम्म. वास्तविक परिस्थिती आहे, त्यांच्या ते हातात डायरेक्ट FIR दाखल करतात. हम्म. FIR दाखल करून काय करतात, अरेस्ट करतात. हम्म. अरेस्ट केल्यानंतर काय होतं, अटकपूर्व जामिनी तरतूद नाहीये. हम्म. आता त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, या कायद्यामध्ये पनिशमेंट किती आहे, 5 वर्षाची. हम्म. 5 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे. त्याला काय लाईफ सेंटेन्स आहे, डेथ सेंटेन्स आहे असा प्रकार नाही. हम्म. मग या कायद्यामध्ये काय केलं की स्पेशल कोर्ट, म्हणजे जसे ऑर्डरनी कोर्ट्स असतात आपले हम्म. सेशन्स कोर्ट, तसे हे कोर्ट नाहीत, हम्म. स्पेशल कोर्ट असतात. अच्छा. त्यांना हायकोर्ट स्पेशल कोर्टाचं डेजिग्नेशन देतं, दर्जा देतं. ह्या केसेस कुठे चालणार, त्या special स्पेशल कोर्टात. कोर्टात. रिमांड कुठे चालणार, रिमांड जास्त, मर्डरचं रिमांड पण JMFC मध्ये चालतं. हम्म. याचं रिमांड कुठे चालतं, सेशन कोर्टात, त्या स्पेशल कोर्टामध्ये. हम्म. त्याच्याही पलीकडे जाऊन एखाद्या माणसाने जामिनासाठी अर्ज केला, हम्म. अर्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारी वकिलाचं म्हणणं मागवलं जातं. हम्म. या केसमध्ये अशी तरतूद केलेली आहे की मूळ फिर्यादी हम्म. ज्यांनी फिर्याद दिलेली आहे त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकल्याशिवाय आरोपीला जामीन देता येणार नाही. आता मर्डर सारख्या केसेसमध्ये सुद्धा फिर्यादीला म्हणणं मांडण्यासाठी कंपल्सरी नाहीये कुठं, ज्याला लाईफ अँड डेथ सेंटेन्स आहे. हम्म. मग आता हा त्यांनी कायदा केलेला आहे, त्याच्यामध्ये काय उद्देश असेल की फिर्यादीला पण ऐकलं जावं असा उद्देश आहे. तर दुरुपयोग कसा केला जातो बघा. आता एखादी व्यक्ती आहे, हम्म. तिच्यावरती अॅट्रॉसिटी केस झाली, तिला अरेस्ट केलं गेलं, रिमांड केलं गेलं, त्यांनी बेल ॲप्लिकेशन दाखल केलं. बेल ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर आता पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, सरकारी वकिलांना बरोबर. म्हणणं मागावं लागणार आहे, त्याच्याबरोबर मूळ फिर्यादीचं म्हणणं मागावं लागणार आहे. मग मूळ फिर्यादी काय करतो, कोर्टामध्ये येतच नाही, त्याला जातात 7 दिवस, तो आरोपी 7 दिवस आतमध्ये. अच्छा. त्यानंतर मूळ फिर्यादी येतो हम्म. आणि म्हणतो साहेब मी आजच आलोय कोर्टामध्ये, मला वकील द्यायचा आहे. हम्म. मग तो म्हणतो कोर्ट 7 दिवसाची मुदत देतो. कोर्टाचे पण हात बांधलेले आहेत, कारण कायद्यामध्येच म्हटलेलं आहे की त्याला ऐकल्याशिवाय तुम्हाला जामीन देता येत नाही. हम्म. हे झाले 14 दिवस. हम्म. त्यानंतर मग त्याचा वकील येतो, हम्म. तो म्हणतो साहेब मी आजच आलोय, हम्म. मला 7 दिवसाची मुदत द्या. कोर्टाला द्यावी लागते मुदत. हम्म. त्यात गेले 7 किती दिवस गेले, 21. 21 दिवस. 21 दिवस हा माणूस जेलमध्ये सडतो.
फक्त ते फिर्यादीचं मत ऐकून घेण्यासाठी. म्हणजे हा विलंब मुद्दाम केला जातो. मी मागे सांगितलं ना, कायद्याचा उद्देश चांगला आहे, पण याचं जे एक्झिक्युशन आहे, याची जी अंमलबजावणी आहे, ते दुरुपयोग करण्यासाठी केली जाते. मग त्या ठिकाणी जर फिर्यादी आला, आता फिर्यादी कसं असतं, फिर्यादी ह्या स्टेटची केस असते, स्टेटमध्ये त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह सरकारी वकील करत असतात. असं फिर्यादी वेगळं काय सांगणार आहे? बरोबर. तरी देखील त्याला त्या ठिकाणी म्हणणं ऐकण्यासाठी संधी दिली जाते. तो त्याचा दुरुपयोग करतो. त्याचा उद्देश एकच असतो, यांना आतमध्ये जेलमध्ये सडवायचं, आणि ते त्यांचा उद्देश सफल होतो. त्या केसचं काय झालं येरमाळ्याच्या पोलिसचं? मग आता काय होतं की तुम्हाला एक सांगू का सर, काय होतं माहिती का, की जशी इकडून खोटी केस होते, तिकडून पण खोटी केस होते. हे पण राजकीय दबाव वापरतात, पैसे वापरतात, आणि त्यामुळे काय करतात की क्रॉस कंप्लेंट टाकतात. सत्य परिस्थिती आहे. मग काय करतात, यांनी यांच्यावर अॅट्रॉसिटी टाकली, यांच्यावर दरोडा टाकणार, त्यानंतर बलात्काराची केस टाकणार, महिलांना विनयभंगाची केस केली म्हणून टाकणार. मग अशा केसेस टाकून, क्रॉस कंप्लेंट टाकून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. कारण एखाद्या माणसावरती खोटी केस झाल्यानंतर तो तरी काही गप्प बसणार आहे का? सामान्य माणूस गप्प बसेल. त्यांच्याकडे ताकद आहे, आर्थिक ताकद आहे, या सगळ्या गोष्टींचा पण त्या ठिकाणी ते उपयोग करू. मग त्या केसमध्ये आम्ही कोर्टाला समजावून सांगितलं की तो पुण्यामध्ये आहे, त्याची गाडी आहे, ही लोक एकमेकाला ओळखत नाहीये, त्यामुळे अटकपूर्व जामीन केला, अटकपूर्व जामीन झाला त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी त्यांनी परत ते केस निर्दोष झाली, तो जॉईन झाला. परंतु सांगण्याचा उद्देश आहे की कुठलाच समाजातला स्तर सुटलेला नाहीये. एक उदाहरण सांगतो, आपल्या पश्चिम बंगालमध्ये एक न्यायाधीश होते, ते SC/ST समाजाचे होते. त्यांचं वर्तन थोडस वेगळं वागायचे ते, म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांना ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाने तुम्ही चुकीचं वागताय म्हणून या न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला वॉरंट काढलं, बरोबर. आणि मग सुप्रीम कोर्टाने काय केलं की आम्हाला वॉरंट काढतो का म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांचं वॉरंट काढलं. या न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची तक्रार केली की मी SC/ST समाजाचा आहे म्हणून त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी टाकली. डॉक्टर सुटले नाहीत, वकील सुटले नाहीत, न्यायाधीश सुटले नाहीत, शेतकरी सुटला नाही. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशावरती अॅट्रॉसिटी केस दाखल केली गेली. आता ते बिचारा सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला ह्या जज कोण आहे माहित असण्याचं काय कारण आहे का? मी SC/ST समाजाचा आहे, माझ्यावरती अन्याय झाला म्हणजे ह्याचा अर्थ अॅट्रॉसिटी होते का? लगेच नाही होत. दुरुपयोग होत आहे ही तर सत्य परिस्थिती आहे. आणि याला म्हणजे याला कारणीभूत पण काय की गावाकडचा भावकीचा वाद असतो, त्याच्यामध्ये नेहमी SC/ST लोकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवली जाते. दोन पाटलाच्या भावकीच्या वादामध्ये अॅट्रॉसिटी समाजाच्या लोकांना घ्यायचं, त्यांना खोटी केस करायला लावायची, त्यांना पाठबळ द्यायचं, त्यांना आर्थिक पाठबळ पुरवायचं, आणि भावकीला त्या ठिकाणी असंही चालतं गावाकडे. होतं. एवढंच काय सर, आता या भूम, पारंडा, वाशी भागामध्ये RTI ऍक्टिव्हिस्ट आहेत ना, तसे अॅट्रॉसिटी स्पेशलिस्ट आहेत की जे अॅट्रॉसिटी टाकतात, ब्लॅकमेल करतात, आणि त्या ठिकाणी जमीन बळकावणे सुद्धा प्रकार घडले. म्हणजे हे रॅकेट चालतं, रॅकेट चालतंय, अशा गोष्टी आहेत. आणि मग काय होतं की भरडलं कोण जात आहे? दलित समाजच भरत जातो, SC/ST समाजच भरत जातो. त्यांना हे कळत नाहीये की उद्या आपल्यावरती एखादी केस झालेली, आपण एखादी केस झालेली आहे, ती समजा उद्या खोटी निघाली तर काय? बरोबर आहे. आणि ह्या दोघांचं नेहमी वितुष्ट येणारच आहे समाजामध्ये. त्यामुळं आता असं झालंय की पूर्वी कसं एक गाव होतं, पाटील त्याचा गाडा हाकायचा, 18 पगड जाती, महार, मान, चांबार, साळी, माळी, कोळी, साष्टी, प्रत्येकाने आपापलं कार्य करायचं. पाटलाने ते गाडा चालवायचा. अगदी SC/ST समाजाचे आमच्या सुद्धा आता आमच्या घरामध्ये आमच्या इथं नागाचा अंबर म्हणून एक गवडी कामाला होता, तो आमच्या ताटामध्ये जेवायचा, आम्ही त्याच्या शेतामध्ये, त्यांची मुलं आमच्यावर खेळायची. आम्हाला कुठं माहित होतं हा सगळा माणूस SCच्या काय समाज. आता परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. आमच्या पण गावामध्ये काहीतरी झालं, म्हणजे वाद झाला, अख्ख्या गावावरती अॅट्रॉसिटी टाकली, अख्ख्या गावावरती अॅट्रॉसिटी टाकली. आणि गावाने काय केलं, अख्ख्या SC/ST समाजावरती बहिष्कार टाकला. घरात आले, पाणी नाही, रेशन मागायला आले, रेशन नाही, काम मागायला आले, काम नाही. आता मग हे समाजामध्ये वितुष्ट वाढण्याची प्रक्रियाच आहे ना ही एक प्रकारची. दोघांमधले वाद असेल, खरी केस असेल एखादी, समजा असते, जेन्युइन पण केसेस आहेत, नाही असं नाहीये. दलित समाजावरती अन्याय होतोय, मी काय बाब टाळत नाहीये अगदी. परंतु एखादी खरी केस आहे, त्या खऱ्या केसला खोटा, आता अख्खं गाव कुठे अॅट्रॉसिटी करेल का? नाही.
मग अख्ख्या गावावरती तुम्ही जर अॅट्रॉसिटी टाकली तर गाव एक होटणार. आणि गाव एक म्हटलं की काय, कुठला मराठा समाजामधला अमुक एक व्यक्ती, त्याच्याकडे किराणा दुकान असतं, त्याच्याकडे रेशन दुकान असतं, त्याच्याकडं बैलगाडी असते, शेतामध्ये काम असतं. आता ही लोक काम मागायला गेले की ते काय म्हणतात, नाही बा आमच्याकडे काम नाही जा. मग ही तोटा कुणाला आहे? गावाला तोटा आहे ना सगळा. मग अशा पद्धतीच्या घटना पण घडत आहेत, जे असं म्हणजे जे उद्देश होतो मी सांगितलं तुम्हाला, दोन समाजामध्ये सहचार, जसं गावगाडा चालायचा, पाटील गावगाडा चालवायचे, SC/ST समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी धान्य दिलं जायचं, त्यांचा मोबदला द्यायचं, ती त्यांची कामं करायची, सगळ्याचं जो गाव होतं गुण्यागोविंद आणणारं, असं गाव त्या ठिकाणी ह्या अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये होरपळलं गेलेलं आहे. म्हणून तर आता या क्रांती मोर्चे वगैरे निघाले. त्याच्यामधले मुख्य बात जी होती डिमांड की अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, ही त्यामुळे क्रांती मोर्चामधून आलेली ही घटना आहे, त्या डिमांड. कारण सगळा समाज होरपळलाय. हे नॉन SC/ST समाज आहे ना, तो सगळाच होरपळलेला आहे. आणि त्या डिमांडला सगळ्यांची डिमांड होती त्या मुद्द्याला. मगाशी तुम्ही बोललात की हे जे काही अॅट्रॉसिटीचे केसेस आहेत त्या वेगळ्या स्पेशल कोर्टामध्ये चालतात. मग त्याचे जज, वकील हे सुद्धा काही त्याच अमुक समाजाचे असतात की कसं? नाही, काय होतं की म्हणजे सांगायला या ठिकाणी अतिशय खेद आणि नमूद करावं लागतं मला. आता पुण्यामध्ये बघितलं आपण, असं कुठलाही नियम नाहीये की अॅट्रॉसिटीची जी केस आहे ती अॅट्रॉसिटी म्हणजे SC/ST असणाऱ्या जजेसकडे द्यावी असा नियम नाहीये कुठंच. अच्छा, नियम नाही. हा, कसं आहे, न्यायाधीशाला जात नसते, बरोबर, आरोपीला जात नसते, वकिलाला जात नसते. परंतु की आजपर्यंत म्हणजे मी या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बघतोय, चार्ज जो असतो अॅट्रॉसिटीचा, तो अॅट्रॉसिटी SC/STच्या जजकडेच दिला जातो. कारण जजेस सुद्धा घाबरत आहेत, उद्या माझ्याकडनं काही चुकी झालं तर माझ्यावरती अॅट्रॉसिटी होईल. कारण कायद्यामध्ये म्हटलेलंच आहे ना, नॉन SC/ST समाजाच्या लोकांनी जर SC/ST समाजावरती अन्याय केला तर त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी होते. म्हणजे हा लिखित नियम नाहीये. तरी देखील अलिखित नियमाप्रमाणे आम्ही बघतो की प्रत्येक वेळेस येणारा चार्ज हा SC/ST त्या जजेसकडे दिला जातो. हे का? म्हणजे अशी एखादी घटना घडली आहे का की SC/STचा जेव्हा काय कोर्टात केस सुरू आहे आणि जजने विरुद्ध निकाल दिला त्या फिर्यादीच्या, तर त्याच्यावर ते अॅट्रॉसिटी वगैरे लागली, अशा काही केसेस अशा घटना घडलेल्या नाहीयेत, पण त्यासाठी प्रिकॉशन्स म्हणून गेल्या जातात असं एकंदरीत मला त्या ठिकाणी वाटतं. कारण काहीच कारण नाही ना. कारण एखादा न्यायाधीश असतो, त्याला कुठली जात नसते, बरोबर. पण जात नसणाऱ्या आता पर्टिक्युलर समाजाच्या व्यक्तीकडेच केस तुम्ही का पाठवताय? जसं पॉस्कोमध्ये आहे की महिलांविरुद्धचे कायदे महिलांकडेच गेले, ते ठीक आहे, बरोबर. पण SC/STची केस SC/STच्या जजकडे जायचं काय कारण आहे? असं नकोय ना. कारण काय होतं की न्यायाधीशाला जात नाहीये आणि न्यायाधीशांनी निर्भीडपणे काम केलं पाहिजे. भले त्यांना असं वाटतं की समजा मी एखादा ओपन जातीचा आहे आणि एखाद्या अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये मी निकाल दिला त्याच्या बाजूने, तर हे ओपन समाजाचे माझ्यावरती अन्याय झाला असं होईल, किंवा मी SC/ST समाजाचा आहे पण ओपन समाजाचे लोक माझ्यावरती, हे चुकीचं आहे ना. हे काय आपण जज आहात तुम्हाला न्यायाधीशांना जात नाहीये, कुठल्याही केसेस चालवण्याची मुभा तुमच्याकडे आहे ना. असं आतापर्यंत मी जे काही चर्चा तुमच्यासोबत करतोय, अॅट्रॉसिटी हा इतका दाहक आणि जबरदस्त कायदा वाटतोय की मला असं वाटतं, मला हा प्रश्न विचारायचा आहे की फॉर एक्झाम्पल आता जेही प्रेक्षक ऐकतायत त्यांच्यासाठी, की जर एखाद्यावरती अॅट्रॉसिटी काय अंतर्गत केस झाली तर मग सगळं संपलंच आहे की काय काय उपाय आहेत? आता समजा माझ्यावरती उद्या अॅट्रॉसिटी केस का झाली कायद्याअंतर्गत, तर मी काय करायचंय? आता काय झालं माहिती का, रिसेंटली आता जे BJP गव्हर्नमेंट आहे त्यांनी कायद्यामध्ये आता जे CRPC होतं त्याच्यामध्ये आता BENSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नावाचा कायदा आणला गेला. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, 173 कलम नावाचं एक कलम त्यांनी आणलं गेलं. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कुठल्याही गुन्ह्यामध्ये ज्या गुन्ह्याची पनिशमेंट 3 ते 7 वर्षापर्यंत आहे, त्या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला डायरेक्ट FIR दाखल करता येणार नाही. त्या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला डायरेक्ट अटक करता येणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा प्राथमिक चौकशी करावी लागेल. आता हा BENSS जो कायदा आहे म्हणजे काय, पहिला सुरुवातीचा CRPC बरोबर म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. तर हा जो कायदा आहे तो अॅट्रॉसिटीला पण लागू होतो. कारण काय आहे की 7 वर्षापर्यंतच तरतूद आहे, अॅट्रॉसिटीमध्ये 5 वर्षापर्यंत तरतूद आहे. आणि ह्या BENSS मध्ये काय म्हटलंय की 7 वर्षापर्यंत जर एखादी घटना घडलेली पनिशमेंट असेल तर त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी करायला तुम्हाला मुभा दिलेली आहे. मग एखादी केस झाली अॅट्रॉसिटीची तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे
की आता काय होतं, अॅट्रॉसिटीच्या केसेसमध्ये जो तपास केला जातो तो DYSP आणि त्याच्या अबोव लेवलच्या अधिकाऱ्यांकडे दिला जातो. आता असं म्हणलं जातं की DYSP आणि अबोव लेवलचे अधिकारी थोडेसे सक्त असतात, थोडंसं ऍप्लिकेशन ऑफ माइंड करतात, कारण त्यांचा अनुभव तेवढा असतो आणि ते कुठल्याही पद्धतीने असं बायसनेस त्यांच्यामध्ये नसतो. मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे? आता ह्याच्यामध्ये ही तरतूद अमेंडमेंट झालेली हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि असं पण म्हटलं जातं की CRPCचे जे प्रोव्हिजन्स आताचे ते अॅट्रॉसिटी कायद्याला लागू होत नाहीत, पण असं काही नाही. गजानन पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या दाखल्यामध्ये बॉम्बे हायकोर्टाने सांगितलंय की जर समजा अॅट्रॉसिटीची घटना घडली आहे तर या BNS मधल्या 173 प्रमाणे प्राथमिक चौकशी करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जो पूर्वी 41A नावाचा एक प्रकार होता, नोटीस. म्हणजे 41A ची नोटीस जी होती ना पूर्वी, काय होतं की एखादी घटना घडली, FIR रजिस्टर झालेली आहे. FIR रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला अटक करण्याची गरज आहे का नाही ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे? पोलिसांना. मग ते काय करतात की 41A ची नोटीस देतात आरोपींना आणि मग त्यांच्या 41 नोटीस प्रमाणे जर तो आरोपी हजर झाला, त्यांनी तपासाला सहकार्य केलं तर अटक करायची तरतूद नाहीये. तसं सेम आता 173 प्रमाणे प्राथमिक चौकशीचा अधिकार पोलिसांना दिलेला आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे आता की पोलिसांनी याच्यामध्ये अॅट्रॉसिटीची केस आली तर त्याची शहानिशा करण्यासाठी प्राथमिक चौकशी करणं गरजेचं आहे. 173 प्रमाणे जो कायदा आता या अॅट्रॉसिटीला पण लागू आहे, जे गजानन पाटील वर्सेस स्टेटमध्ये सांगितलं. आता काय होतं की ही जी बाब आहे ती पोलिसांनाच माहिती नसते. मग ही जर बाब त्यांनी प्राथमिक चौकशी केली, तुझे पुरावे, याचे पुरावे, त्यातनं त्यानं प्राथमिक चौकशी करून वाटलं की खरंच त्या ठिकाणी गरजेचं आहे, या ठिकाणी अॅट्रॉसिटी केस झालेली आहे. काही काही खऱ्या पण केसेस आहेत, नाही असं नाही. मग उदाहरण दिलेलं आहे. मग त्या प्राथमिक चौकशीमध्ये काय असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला अरेस्ट करता येत नाही. आता कसं असतं, फॉरेन कंट्रीमध्ये बघायला गेलं तुम्ही, अमेरिका, इंग्लंडमध्ये, तिथली पद्धत काय, एखादी घटना घडली, पहिल्यांदा ते पुरावा शोधतात आणि पुरावा एवढा सकृदर्शनी पुरावा शोधतात की त्या पुराव्यानुसार आरोपीला अटक करण्या एवढा सबळ पुरावा त्यांच्याकडे असतो. जर सबळ पुरावा नसताना अटक केलं तर कोर्ट ताशेरे ओढतं. तसं इंडियामध्ये होत नाही. पोलिसांवरती इंडियामध्ये अरेस्ट केली जाते, मग पुरावे शोधले जातात. सगळं उलटी प्रक्रिया आहे की जे तुमच्या फंडामेंटल राईट जो आहे, तुमचा राईट टू लाईफ, त्याला बाधक ठरणार. सर, पॉडकास्ट सुरू झाल्यापासून एक गोष्ट जाणवते, हा कायदा भयंकर दाहक आहे, जाचक आहे आणि कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. जसं मागाशी तुम्ही त्या PSIचं उदाहरण दिलं की म्हणजे 7 दिवसानंतर तो रिक्रूट होणार होता आणि त्याच्या अगोदर ती केस झाली. जर ती केस झाली असती तर त्याने आयुष्यभरासाठी केलेले जे कष्ट आहे ते पाण्यात गेलं आणि फार मोठं नुकसान झालं असतं. ही वाचलेली केस आहे, पण अशा खूप साऱ्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या लाईफ बर्बाद झालेल्या आहेत आणि त्या पण खोट्या केसेसमध्ये. तर मला फक्त एवढंच विचारायचं आहे की या कायद्यामध्ये अशा कुठल्या तरतुदी केल्या गेल्या पाहिजेत? तुम्ही 20 वर्षापासून प्रॅक्टिस करताय, अशा बऱ्याच केसेस हँडल केलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या अनुभवावरून असं काय वाटतं की याच्यात कुठल्या तरतुदी केल्या पाहिजेत जेणेकरून हा कायदा सर्वांसाठीच योग्य राहील? आता माझ्या एवढ्या अनुभवातून मी सांगतो, ही झाली एक बाजू खोट्या केसेसचं, पण खऱ्या केसेसचं प्रमाण आहेच ना. की मग सांगितलं खरलांजी सारखी घटना असेल किंवा भीमा कोरेगाव सारखी घटना आहे, त्याच्यामध्ये दलित समाजावरती आरोपी जाणून बुजून त्यांच्यावरती खोट्या केसेस केल्या गेलेल्या आहे. आणि असं नाही की आम्ही फक्त आरोपीकडूनच लढतो, आम्ही फिर्यादीकडून पण लढले. ज्यावेळेस आम्हाला एखादी घटना घडलेली असते, ज्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी झालेली असते, खरी घटना घडलेली असते, आम्हाला माहित आहे दलित समाजावरती अन्याय झाला, त्यास आम्ही त्यांच्या पण केसेस चालवतो. सकृतदर्शनी आम्हाला दिसते की केस खरी आहे. तर मग खऱ्या केसेसचं पण प्रमाण आहे, पण प्रमाण जे आहे ते खोट्या केसेसपेक्षा खऱ्या केसेसचं प्रमाण खूप निग्लिजंट आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळं आता समजा भीमा कोरेगावचं प्रकरण घेतलं किंवा आता UP, बिहारमध्ये दलितांना जाळलं जातं, वस्त्या जाळल्या जातात, किंवा आता मध्ये पुण्यामध्ये एक घटना घडली होती जगताप मर्डर केसमध्ये, त्याच्यामध्ये आरोपी हा SC/ST समाजाचा होता, मराठा समाजाची मुलगी तो घेऊन गेला म्हणून त्यांचं अख्खं त्याचा मर्डर केला गेला. ह्या पण घटना चुकीच्या आहेत ना, की फक्त एखादा व्यक्ती SC/ST समाजाचा आहे, तो इतर जातीची मुलगी पळून घेतली म्हणून त्यांच्या संपूर्ण अन्यायाला जाळणं, मारणं, ह्या पण गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळं
असं नाहीये की अॅट्रॉसिटी कायद्याची गरजच नाहीये. अॅट्रॉसिटी कायद्याची गरज आहे, परंतु त्या ज्यामधल्या ज्या काही जाटक अटी आहेत त्या ठिकाणी थोडेसे शिथिल करणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला आता मग सांगितलं अटकपूर्व जामिनाची तरतूद, ही तरतूद काढून नाही गेला पाहिजे. तरतूद त्या ठिकाणी त्या अटकपूर्व जामीन तरतूद असली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की प्राथमिक चौकशी, केस खोटी आहे, अरेस्ट केलं जातं, बेल मिळाला जातो आणि त्या ठिकाणी तो परत केस सुटली जाते, याच्यामध्ये तुमचं 4 ते 5 वर्षाचं आयुष्य निघून जातं. मग केस दाखल करण्यापूर्वीच जर प्राथमिक चौकशी केली गेली आणि त्या चौकशीमध्ये केस खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं केलं गेलं, म्हणजे दूध का दूध, पाणी पाणी केलं गेलं, बेसिक लेवलवरती त्या ठिकाणी प्राथमिक चौकशी केली गेली, दोघांचे पुरावे बघितले गेले आणि त्यातून ठरलं की ही केस खोटी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अरेस्ट होणार नाहीये. त्यामुळे प्राथमिक चौकशी जी आहे ती कंपल्सरी या केसेसमध्ये केली गेली पाहिजे. आणि तिसऱ्या महत्वाची अशी गोष्ट आहे की काय होतं माहिती का, की आता एक हितेश वर्मा नावाचं एक सायटेशन आलं, म्हणजे दाखला आला सुप्रीम कोर्टाचा. त्याच्यामध्ये काय आलं होतं की एक SC ST समाजाचा माणूस होता, एक ओपन समाजाचा माणूस होता आणि त्यांच्यामध्ये शेतीवरून वाद झाला होता. आता शेतीचा वाद होता तर त्या SC ST समाजाच्या लोकांनी केस केली की ह्यांनी आमच्यावरती अॅट्रॉसिटी केली, कारण जमिनीवरचं अतिक्रमण करणं हे पण अॅट्रॉसिटीमध्ये भाग मोडतो. आता अतिक्रमण झाले का नाही हे कोण ठरवणार आहे? कोर्ट ठरवणार आहे. पोलिसांना ठरवायचा अधिकार आहे का? मग हे अतिक्रमण झाले म्हणून अॅट्रॉसिटीची केस केली गेली. हितेश वर्माने सांगितलं केसमध्ये की तुमच्या पर्सनल गोष्टीसाठी, पर्सनल ग्रजसाठी अॅट्रॉसिटीचा वापर तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळं हितेश वर्माच्यासाठी प्रमाणात थोडासा दिलासा दिला गेलेला आहे सुप्रीम कोर्टाने आणि सांगितलंय की जर समजा प्रायमरी केस मेड आउट होत नसेल, म्हणजे प्रथमदर्शी केस तुमची मेड आउट होत, जसं अतिक्रमणाची गोष्ट सांगितली मी आता तुम्हाला, अतिक्रमणामध्ये ते अतिक्रमण झाले का नाही ठरवायचा अधिकार कोणाला आहे? कोर्टाला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला पुरावे द्यावे लागणार. कोर्ट त्या निर्णयाप्रत येणार की त्याच्यामध्ये SC ST समाजाच्या जमिनीवरती अतिक्रमण केले गेले तर आणि तरच ती अॅट्रॉसिटीमध्ये मोडणार. ते कधी जाणून बुजून केलं तर पोलिसांना अधिकार नाहीये काय? त्यामुळे काही गोष्टी असतात त्या गोष्टींची प्राथमिक चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर ती गोष्ट होतीये का नाही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी केस केली पाहिजे. 3 प्रमुख तरतुदी. पहिली गोष्ट 2च तरतुदी आपण बघूया. अटकपूर्व जामिनाची पहिली तरतूद असली पाहिजे, प्राथमिक चौकशीची तरतूद असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं विलंब होतो. अटक केल्यानंतर फिर्यादी येतो, त्याचा वकील येतो, ते ऍडजस्टमेंट करतात, तर हे रद्द झालं पाहिजे. 3 गोष्टी जर केल्या, त्याची जी जाचकाठी ह्या 3च आहेत, ह्या जर काढून टाकल्या तर ही काढून टाकलेली जी गोष्ट आहे ना ती SC ST लोकांच्या भल्यासाठी देखील आहे. कारण यानुसार या ज्या जाचकाठी आहेत ना त्या जर हटवल्या तर खोट्या केसेसचं प्रमाण पण कमी होईल. ज्यावेळेस खोट्या केसेसचं प्रमाण कमी होईल त्यावेळेस खऱ्या केसेस आपल्याला समोर येतील आणि त्याचा फायदा सगळ्यात जास्त SC ST लोकांनाच होणार आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. हे झालं कायद्याबद्दल आणि तुमच्या अनुभवावरून तुम्हाला जे वाटतं की या कायद्यामध्ये कुठल्या तरतुदी केल्या गेल्या पाहिजे ज्याच्यामुळे, पण आता सध्या त्या काही तरतुदी झालेल्या नाहीत. कायदा तेवढाच जाचक आहे, भीतीचं वातावरण आहे समाजामध्ये. नॉन SC ST जी लोक आहेत ते फार घाबरतात अशा गोष्टींना. आणि मला हा पॉडकास्ट करण्यापूर्वी ठीक आहे आपण हा कायदा किती जाचक आहे हे ते पाहिलं, पण काही रेमेडीज सुद्धा दिल्या पाहिजेत. त्यांना थोडासा दिलासा दिला पाहिजे की काय म्हणजे तुमच्यावर केस झाली आहे अॅट्रॉसिटीची म्हणजे तुम्ही सगळं काय हरलात संपलं असं तर मला तरी नाही वाटत आहे. पण तुम्ही एक वकील म्हणून, एवढा अनुभव म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा लोकांसाठी काय संदेश आहे किंवा काय स्टेप्स आहेत तुमच्यावर केस झाल्याच्या नंतर तुम्ही काय काय करायचं आहे? केस एखादी झाली बरं का आणि ती खोटी असेल तर त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे काही कागदपत्र असतील त्याची पहिल्यांदा तरतूद करायची. फॉर एक्झाम्पल समजा जमिनीचं अतिक्रमण झाले अशी केस आहे, तुमच्याकडं नकाशा आहे, दाखले आहेत, मोजणीचं रजिस्टर आहे, त्यावरून दिसतंय की त्यांनीच आपल्या जमिनीवरती अतिक्रमण केलं, आपण केलं नाही, अशा स्वरूपामधले जे काही पुरावे असतील, समजा पब्लिक प्लेस नसेल, तिथं कोणी बाकीचे लोक हजर नसतील किंवा तुम्हाला फॉल्स लिंपेड करण्यासाठी काहीतरी जमिनीचा व्यवहार असेल त्यावरून खोटी केस केली असेल, असे सगळे पुरावे गोळा करायचे. आणि त्यानंतर मग काय आहे की क्वॅशिंग ऑफ FIR नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे FIR झालेली आहे पण ती जर खोटी असेल तर त्या ठिकाणी आपण हायकोर्टामध्ये ती क्वॅश केली जाते. आता काय होतंय की मला असा अनुभव आलेला आहे की 4 लोकांवरती अॅट्रॉसिटी केस केली. आता कायदा काय म्हणतो, SC ST लोकांनी ST SC लोकांवरती अॅट्रॉसिटी करता येत नाही. या 4 मधला एक SC ST असतो.
तरी देखील त्याच्यावरती केस होते. त्यांना माहित नसतं की हा SC ST ने टाकून द्यायची म्हणून टाकून दिली जाते. आता या गोष्टीचा किती दुरुपयोग आहे. माझ्या स्वरूपामध्ये आपण हायकोर्टामध्ये ती केस क्रॅशिंग करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की अटकपूर्व जमिनीची तरतूद मी म्हटलं आपल्याला, तर प्रायमाफेसी केस जर मेड आउट होत नसेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला फॉल्स इम्प्लिकेट करण्यासंदर्भामध्ये काही पुरावे असतील ते कोर्टाच्या निदर्शनात जर आपण आणून दिले तर आपल्याला त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन देखील मिळतो. सेशन कोर्टाला अधिकार आहे, हायकोर्टाला देखील अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाला देखील अधिकार आहे. आणि जरी समजा कायद्यामध्ये ती तरतूद नसेल तरी पण सुप्रीम कोर्टाचे काही न्याय निवाडे आहेत त्याच्यामध्ये सांगितलंय की तुम्हाला जामिनासाठी जाण्याचा अधिकार आहे. आणि सुप्रीम कोर्टच्या न्याय निवाडे हे तुमच्या पार्लमेंटच्याही पुढे गणले जातात. त्यामुळे असं काही नाही की जामीन मिळतच नाही, जामीन मिळतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा एवढं सगळं होऊन जर केस चालू झाली तर त्या ठिकाणी आपले सबळ पुरावे दिले आणि खोटी केस जर आज निदर्शनास आली त्या ठिकाणी क्लीन कट आपल्याला ॲक्विटल पण मिळू शकते. आणि त्यानंतर आपण जर खोटी केस केली असेल तर त्या ठिकाणी अपूर्ण नुकसान दावा देखील करू शकतो. जसं आम्ही परवाशी एक बार्शी कोर्टामध्ये केस चालवली, त्याच्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब होतं, त्यांची जमीन एक SC ST समाजाच्या लोकांनी हडप केली होती आणि त्यांच्यावरती उलटी केस केली होती. मग आम्ही ते कोर्टामध्ये केस चालवली, केस पूर्णपणे क्लीन कट ॲक्विटल झाली आणि कोर्टाने हा जो फिर्यादी आहे SC ST चा त्याला ओव्हरहेड 4 आरोपी होते, त्या 4 आरोपींना 5,000 रुपये द्या म्हणून असा उलटा दंड फिर्यादीला केला होता. त्यामुळे असं नाहीये की कुठलंच उपाययोजना नाहीये, आपण काहीच करू शकत नाही. केस जर सुटली तर फिर्यादीला सुद्धा दंड लावण्याची शिक्षा आहे. त्या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये पण भारतीय दंड संविधानामध्ये अधिकार आहे. एखाद्या माणसावरती खोटी केस केली तर खोटी केस साबित झाली तर त्याच्यावरती पण केस करू शकतो, अशी पण तरतूद त्या ठिकाणी आहे. बर, खूप छान सर. खूप चांगल्या पद्धतीने ॲट्रॉसिटी हा सगळा कायदा तुम्ही आज इथे समजावून सांगितलाच. आजचा जो हा पॉडकास्ट होता तो ॲट्रॉसिटी स्पेशल होता. त्याच्याविषयीच्या प्रत्येक अंगाला आपण हात घातलेला आहे आणि हा कायदा कशा पद्धतीने जायचं काय हेही सांगितलं. याच्यामध्ये ज्यांच्यासाठी हा कायदा बनवला होता म्हणजे SC ST अशा लोकांसाठी त्यांचं सुद्धा नुकसान कशा पद्धतीनं होतं हे सांगितलं. हे रॅकेट कसे चालवले जातात, याचा दुरुपयोग कसा केला जातो हेही सांगितलं. आणि ज्यांच्यावर कोणावर जर केसेस झाल्या असतील तर त्यांनी न घाबरता आपला पक्ष व्यवस्थित पद्धतीने मांडला पाहिजे आणि त्या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे. हे जसं आत्ता आपल्याला झालटे पाटलांनी सांगितलं आणि ते अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर तुम्हाला अजूनही तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते आमच्या कमेंटमध्ये टाका. ते कमेंट्स आम्ही वाचू. त्याच्यानुसार जर आपल्याला काही उत्तरं अजून मिळाली नसतील तर पुढे आम्ही एक हे ॲडव्होकेट स्पेशल कायदा स्पेशल अशा पद्धतीची एक सिरीज चालवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण तुमचे प्रश्न त्यांना विचारू, त्यांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू. आणि सर्वात शेवटी मला हे नोट डाऊन करायचे की आजचा जो पॉडकास्ट आहे तो कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही किंवा कोणाला ब्लेम करण्यासाठी म्हणून नाही, परंतु एखादा कायदा एखाद्या समाजाला एखाद्या गटाला बळकट करण्यासाठी जेव्हा बनवला जातो तेव्हा तो किती फसवा असतो किंवा त्याच्यातल्या पळवाटांचा वापर करून त्याचा गैरवापर करून कित्येकांचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. कायदा सर्वांसाठी समान असावा, प्रत्येकासाठी तो निर्णायक असावा आणि न्याय देणारा असावा. हेच सगळं सांगण्याचा उद्देश आजच्या या पॉडकास्टचा आहे. कोणाचंही मन दुखवण्याचा उद्देश या पॉडकास्टचा बिलकुल नाही. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही विनंतीला मान देऊन इथं आलात. अतिशय रंजक वेगळ्या पद्धतीची कधीही न ऐकलेली अशी माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर केलीत. प्रेक्षकांना ती आवडणार आहे. कित्येकांचा जीव वाचवणारी, त्यांचं आयुष्य वाचवणारी अशी माहिती आज तुम्ही दिलीत. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. जाता शेवट करूया आपण. असं नाहीये की खूप सारे कायदे आहे म्हणजे देश प्रगत आहे. इंग्लंडमध्ये तर राज्यघटना अलिखित आहे. बरोबर. आपल्या नारदांनी म्हणून ठेवलंय कधी जो काळ असेल ते न राजा न राज्यती न दंडिका न दंडती. म्हणजे ज्या समाजामध्ये राजा नाहीये, समाजामध्ये दंड नाहीये, नियम नाही, ते राज्य प्रगत असतं. समाजाने समाजाचं सहचरण करायचं असतं, कायद्याची गरज नाही. त्यामुळं खूप सारे कायदे आहेत म्हणून समाज प्रगत आहे असं नाहीये. त्यामुळे कमीत कमी कायदे असले पाहिजेत, लोकांनीच लोकांचं नियमन केलं पाहिजे तर तो राज्य प्रगत होतं. अशा पद्धतीनं ह्या ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल आपल्याला सगळी माहिती दिली. मला आपण या ठिकाणी बोलवलं, माझे मत प्रदर्शन करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल देखील आपला आभार आहे.